गुड आफ्टरनून टू ऑल. मित्रांनो, ऑक्टोबर महिना हा सायबर सिक्युरिटी अवेअरनेस मंथ म्हणून पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट करण्यात येतो. आपल्या महाजनकोमध्ये पण आपल्या एम्प्लॉईमध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस वाढावा म्हणून आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज हाती घेतलेल्या आहेत. वेबिनार हा एक त्यातलाच एक भाग आहे. मी हेड ऑफिस IT डिपार्टमेंटचे धन्यवाद मानतो, आभार मानतो की त्यांनी मला चान्स दिला इथे प्रेझेंट करायला आणि माझं प्रेझेंटेशन सुरू करतो. प्रेझेंटेशन दिसतंय, माझा आवाज येतो सगळ्यांना? हो सर, प्लीज कंटिन्यू. येतोय. मी आजचे हे जे प्रेझेंटेशन आहे ते याला 4 भागामध्ये डिवाइड केलेले आहे. सगळ्यात आधी आपण बघूया की सायबर क्राईम म्हणजे काय, नंतर सायबर क्राईमचे कुठले प्रकार आहेत आणि त्याला कसं प्रिव्हेंट करायचं, म्हणजे सायबर क्राईम कसे अवॉइड करायचे. मी एक सायबर क्राईम डिस्कस केल्यावरती लगेच त्याला कसं अवॉइड करायचं हे पण डिस्कस करू, म्हणजे जेणेकरून ते इंटॅक्ट राहील. आणि चौथ्या भागामध्ये आपण बघूया की सायबर क्राईमला आपण जर बळी पडलो, आपल्यावर जर सायबर क्राईम आपल्यासोबत घडला आहे तर त्याची कशी कंप्लेंट रजिस्टर करावी. सगळ्यात आपण बघूया की सायबर क्राईम म्हणजे काय. आपण जर ऑक्सफर्ड डिक्शनरीची डेफिनेशन बघितली तर सायबर क्राईमला असं डिफाईन केलं आहे की क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय मीन्स ऑफ कम्प्युटर ऑर इंटरनेट. असे क्राईम्स ज्यामध्ये कम्प्युटर किंवा इंटरनेटचा उपयोग केला गेलेला आहे त्याला सायबर क्राईम्स म्हणतात. बघा, आता जे नेहमीचे जे क्राईम्स राहतात, जसं उदाहरणार्थ कोणाला धमकी देणे हा एक गुन्हा आहे आणि IPCच्या एखाद्या सेक्शन मध्ये तो असेल, त्याची सजा काय आहे आणि त्याबद्दल बोललं गेलं असेल. पण हेच जर धमकी आपण कम्प्युटर किंवा इंटरनेट किंवा मोबाईलच्या द्वारे दिली तर तो सायबर क्राईम होतो. हे आपल्या साधा क्राईम आणि सायबर क्राईम मधला फरक आहे. ज्या क्राईम मध्ये कम्प्युटर किंवा इंटरनेट उपयोग केला जातो त्याला सायबर क्राईम म्हणतात. अपेक्षा करतो की सगळ्यांना समजत असेल. आता आपण बघूया की सायबर क्राईमचा अवेअरनेस का जरुरी आहे. कारण की मित्रांनो बघा, आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कम्प्युटर वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑफिसमध्ये प्रत्येक जण इंटरनेट आणि कम्प्युटर तो वापरतोच. त्याशिवाय आपल्या प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. मोबाईल हा एक छोटासा कम्प्युटरच आहे. मोबाईलवर आपण इंटरनेट वापरतो, मोबाईलवर आपण ऑनलाईन बँकिंग वापरतो, आपले बुकिंग्स करतो. तर ह्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज आपण मोबाईलवरती करतो. त्यामुळे चान्सेस आहेत की आपण सायबर क्राईमला बळी पडू. सायबर क्राईमला बळी न पडण्यासाठी सायबर क्राईमचे कुठले प्रकार आहेत त्याबद्दल अवेअर होण्यासाठी सायबर क्राईम अवेअरनेस शिकणं हे जरुरी राहते. मित्रांनो, आपण स्लाइड मध्ये आता बघू शकता की सायबर क्राईम भारतामध्ये कसे वाढत आहेत. राईट साईडचा जो चार्ट आहे त्यामध्ये 20 आणि 21 मध्ये किती सायबर क्राईम झाले आणि त्याचे किती % वाढलेले आहेत हे दाखवण्यात आलेलं आहे. जवळजवळ 11% त्या क्राईम मध्ये राईज झालेले आहेत. आपण जे स्लाइड वरती ज्या फिगर दिसत आहेत त्या फिगर आहेत रिपोर्ट केलेल्या. भारतामध्ये असे कितीतरी गुन्हे राहतात की ते रिपोर्टच केले जात नाही. सायबर क्राईम तर त्यातल्या त्यात करतच नाही. भीतीपोटी म्हणा किंवा आपली बदनामी होणार या कारणासाठी आपण ते रिपोर्टच करत नाही. ऍक्च्युअल तसे जर सायबर क्राईम पाहिले तर ते खूप जास्त याच्यापेक्षा कितीतरी पटीने असू शकतात. लोक असे विचार करतात की कशाला पोलीस स्टेशनला जायचं, कशाला डोक्याला ताप लावून घ्यायचा. त्यामुळे खूप सारे लोक सायबर क्राईम रिपोर्टच करत नाही. पण प्रत्यक्षात सायबर क्राईमच्या घटना भारतामध्ये खूप वाढत आहे आणि ह्या दिवसेंदिवस वाढणारच आहेत. कारण की मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या पण वाढत आहे. आता आपण बघूया की सायबर क्राईमचे कुठकुठले प्रकार आहेत. तर मी येणाऱ्या पुढच्या स्लाइड्स मध्ये प्रत्येक सायबर क्राईम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया की फिशिंग काय राहते, फिशिंग अटॅक काय आहे आणि हा कसा गुन्हा केला, म्हणजे त्याला कसं घडवलं जातं. सगळ्यात आधी आपण बघूया फिशिंग म्हणजे काय. फिशिंग बघायच्या आधी आपण बघूया की फिशिंग म्हणजे मासेमारी म्हणजे काय राहते. मासेमारीमध्ये मासेमार काय करतो, मासे मारणारा काय करतो, त्याच्या गडाला जे मासे पकडायचा गड असतो त्याला अन्न लावून तो पाण्यामध्ये टाकतो. तर त्या अन्नाला भुलून बळी पडून काही मासे त्या गडाला फसतात आणि आपला जीव गमावून बसतात. तसंच होतं कम्प्युटरच्या जगामध्ये. ह्याच्यामध्ये काय करतो अटॅकर किंवा सायबर क्रिमिनल, लोकांना हजारो ईमेल पाठवतो आणि त्या ईमेलचं कंटेंट बॉडी अशी राहते
की लोक त्या ईमेलला बळी पडतात, भुलतात आणि आपले कॉन्फिडेन्शियल माहिती जशी पासवर्ड, पिन, बँकेचे डिटेल्स, क्रेडिट कार्डचे डिटेल्स त्या अटॅकरला देऊन बसतात. फिशिंग अटॅक कशा प्रकारे केला जातो, मोडस ऑपरेंडी काय राहते ते आपण बघूया. यामध्ये अटॅकर काय करतो, हजारो लोकांना ईमेल पाठवतो. त्या ईमेलचे कंटेंट बॉडी अशी राहते की त्यामध्ये ज्याला ईमेल भेटतो रिसिव्हरला भीती दाखवली जाते की थ्रेट, तू आत्ताच्या आत्ता हे ऍक्शन कर, जसं तुझं बँक अकाउंट बंद होणार आहे, तू या ईमेलला रिप्लाय कर आणि तुझी माहिती दे, नाहीतर तुझं बँक अकाउंट बंद होणार आहे. अथॉरिटी म्हणजे मी तुझा सुपेरियरचा ईमेल आहे असं भासवलं जातं की हा ईमेल एका सुपेरियरचा ईमेल आहे, तू यावरती त्वरित ऍक्शन घे, नाहीतर तुझ्यावरती ऍक्शन घेण्यात येईल. तिसरा प्रकार राहतो प्रॉमिसचा प्रकार, म्हणजे किंवा लालच दिला जाते की तुला लॉटरी लागलेली आहे, 1 लाखाची 2 लाखाची लॉटरी लागली आहे, तुला जर पैसे पाहिजे असेल तू याच्या ईमेलच्या याच्यावरती ऍक्शन घे, म्हणजे यात जे लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुझी माहिती सबमिट कर. अशा प्रकारे ईमेलची बॉडी राहते, कंटेंट राहते. हे कंटेंट अशा प्रकारे राहते की साधारण लोक याला बळी पडतात, लालसेपोटी म्हणा किंवा भीतीपोटी या ईमेलला बळी पडून यात जे लिंक आलेली असते त्याच्यावरती क्लिक करतात. नंतर काय होतं, विक्टिम त्या लिंकवरती क्लिक करतो ईमेलला आलेल्या आणि त्याला रिडायरेक्ट केलं जातं फेक वेबसाईट वरती. त्या फेक वेबसाईट वरती फॉर्म असतो, तो फॉर्म त्या विक्टिमला भरायला लावला जातो किंवा विक्टिम तो फॉर्म भरतो आणि त्या फॉर्मची माहिती हॅकरकडे जाते. फॉर्म मध्ये जे माहिती विक्टिम सबमिट करतो ती हॅकरकडे जाते आणि अटॅकर ती माहितीचा उपयोग करून पैसे अटॅकला अंजाम देतो, म्हणजे ते पैसे अकाउंट मधून काढतो. समजा उदाहरणार्थ काय असेल की SBI कडनं ईमेल आला असं भासवलं जातं, ईमेल आलेला आहे, त्यामध्ये लिहिलं असतं की तुमचं अकाउंट जे आहे ते ब्लॉक होणार आहे आणि तुम्ही लिंकवर क्लिक करून तुमची माहिती सबमिट करा. विक्टिम काय करतो, त्याला वाटते की माझं म्हणजे आता इमर्जन्सी आहे, नाहीतर माझं अकाउंट बंद होणार, त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरतो. त्या फॉर्म मध्ये राहते अकाउंट नंबर, पासवर्ड, पिन राहू शकतो, हे सगळं माहिती तो सबमिट करतो. ती माहिती फेक वेबसाईट वरती फॉर्म राहतो, ती माहिती भरून ती माहिती अटॅकरकडे जाते आणि अटॅकर ती माहितीचा उपयोग करून अटॅक कॅरी आउट करतो. म्हणजे लेजिटिमेट वेबसाईटला, ओरिजिनल SBIच्या साईटला व्हिजिट करून पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा त्याला जे वाटेल ते करू शकतो माहिती भेटल्यावरती. आता फिशिंग ईमेलचे कुठकुठले प्रकार आहे, म्हणजे सॅम्पल तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही एका आपल्या समोरच्या स्लाइडवर आता बघू शकता की यात दाखवला गेला आहे की हा ईमेल RBI कडनं आला आहे आणि एक पेमेंटची नोटीस आहे. म्हणजे असं दाखवला गेलं आहे की तुम्हाला समजा याच्यावरती फिगर वाचायला पण कठीण जातात, जवळजवळ 8 करोड अमाऊंट आहे ते तुम्हाला मिळू शकते असं यात लालूच दाखवला गेला आहे. तर यात असं ईमेल मध्ये सांगितलं आहे, तुम्ही जर इथे पाहिलं तर की अटॅचमेंट डाउनलोड करायला सांगितली आहे. अटॅचमेंट डाउनलोड करून ती म्हटलं की ह्या ईमेलवर तुम्ही पाठवा. तर आता अटॅचमेंट मध्ये काय असेल, तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल विचारलं असेल, अकाउंट नंबर, पासवर्ड, पिन, हे सगळे माहिती तुम्हाला विचारली असेल. आता ज्याला फिशिंग अटॅक काय राहतो ते माहित नाही राहत, तो काय करतो, ती अटॅचमेंट डाउनलोड करतो, पूर्ण माहिती भरतो आणि सांगितलेल्या ईमेलवर पाठवून देतो. हा ईमेलचा रिप्लाय अटॅकरला मिळाल्या तो काय करतो, तुमची जी माहिती आहे, गोपनीय माहिती दिलेली, त्याचा उपयोग करून तुमच्यासोबत स्कॅम करतो, तुम्हाला धोका देतो, तुमचे पैसे लुबाडतो. दुसरं ईमेलचं म्हणजे दुसरं एक्झाम्पल आहे, यात दाखवलं गेलं आहे की हा ईमेल जो आहे तो RBI कडनं आलेला आहे आणि त्यात अशी भीती दाखवली आहे की तुमचे ऑनलाईन बँकिंग अकाउंट बंद होणार आहे जर तुम्ही तुमची माहिती इथे अपडेट केली नाही तर. जे तुम्हाला एक लिंक दिसत आहे, लिंकची एक लिंक देण्यात आलेली आहे, अपडेट हिअर. इथे जर क्लिक केलं तुम्ही तर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्मवर तुमची माहिती विचारली जाते, तुम्हाला भीती दाखवली जाते की तुमचं अकाउंट बंद होणार आहे आणि तुम्ही ही माहिती तुमची त्वरित सादर करा. बघा आता हे जे फेक फॉर्म राहतात, फेक वेबसाईट राहतात, फिशिंग वेबसाईट, त्यामध्ये असे फॉर्म डिझाईन केलेले राहतात. याच्यामध्ये काय आहे विचारलंय तुम्हाला, तुमच्या बँकेची ब्रँच कुठली, तुमचं नाव काय, पासवर्ड काय, तुमचा पिन काय, कार्ड नंबर काय, तुमचा पासवर्ड काय आणि मोबाईल नंबर काय, हे सगळी तुम्हाला माहिती विचारलेली आहे. ज्या लोकांना फिशिंग अटॅक बद्दल माहित नसतात ते काय करतात, आपली माहिती इथे देऊन बसतात. पण आपण असा फॉर्म पाहिल्यावर असा विचार केला पाहिजे की माझी माहिती तर ऑलरेडी बँकेकडे आहे,
बँक मला परत कशाला माहिती विचारेल. आपण हा फॉर्म पाहल्या अशा विचार केला पाहिजे आणि ह्या अशा अटॅकला बळी नाही पडलं पाहिजे. तिसरं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं ईमेल आलेला आहे आणि जर तुम्हाला तुमचा रिफंड पाहिजे असेल, याच्यामध्ये कशी इमर्जन्सी पण दाखवण्यात आलेली आहे की 12 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ही माहिती भरून सबमिट करावं लागेल आणि अमाऊंट दाखवलेली आहे. एवढी अमाऊंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला रिप्लाय करा या लिंकवर क्लिक करून. लिंकवर क्लिक केल्या काय होते, एक फेक वेबसाईट ओपन होते. ही वेबसाईट दिसायला हुबेहूब इन्कम टॅक्सच्या वेबसाईट सारखीच राहते. त्यात परत एक लिंक दिली राहते की तुम्ही इथे क्लिक करा, टॅक्स रिफंड ऑनलाईन टॅक्स रिफंडचा फॉर्म भरा. तर बघा, तुम्ही आता समोर पाहू शकता की इथे तुम्हाला पूर्ण तुमच्या बँकेची माहिती विचारली आहे. आधी तुमची डेट ऑफ बर्थ, पर्सनल माहिती विचारली आहे, नंतर तुमची बँकेची माहिती पण विचारली आहे. आता आपण जर विचार केला तर आपल्या बँकेची माहिती ज्यात टॅक्स रिफंड होणार आहे ते ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे राहते. जास्तीत जास्त तुम्हाला काय विचारू शकतात की तुमचा अकाउंट नंबर विचारू शकतात, पण कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, क्रेडिट कार्डचे डिटेल्स तुम्हाला कधीच इन्कम टॅक्स विचारत नाही. पण कसं लोकांना अशा प्रकारच्या अटॅकला बळी पाडण्यासाठी एक स्कॅम केला जातो, जेणेकरून लोक त्यांची माहिती ह्या फॉर्म मध्ये सबमिट करेल. हा होता फिशिंग अटॅक. आधी काय व्हायचं, लोकांना आहे ना ईमेलवरती लिंक पाठवायचे, जसे आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं. पण आता काय होतं, या व्हॉट्सअपचा उपयोग करून स्कॅमर्स लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर लोकांना लालूच दाखवल्या जाते, लोकांना भाग पाडल्या जाते की याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणून. जसं आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की टाटा ग्रुपची 150वी अॅनिव्हर्सरी झाली, तर हा मेसेज खूप व्हायरल झाला होता त्यावेळेस. प्रत्येकाच्या मोबाईलवरती हा मेसेज आलाच असेल की टाटा ग्रुप 150वी अॅनिव्हर्सरी साजरी करत आहे आणि प्रत्येकाला गिफ्ट पण देत आहे आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली होती. तर पुष्कळचे लोक फ्री गिफ्टच्या नादाला लागून या लिंकवर क्लिक करतात. आता हे लिंक ज्यांनी बनवली आहे त्यालाच माहित राहतं की या लिंकचा उद्देश काय आहे. आता यात दोन गोष्टी होऊ शकतात. लिंकवर जर आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईलवरती मालवेअर इन्स्टॉल होऊ शकतो. दुसरी गोष्ट, ह्या लिंकवर क्लिक केलं तर आपल्या मोबाईलचा पूर्ण कंट्रोल अटॅकरकडे जाऊ शकतो. त्यामुळे असे तुम्हाला जे पण काही मेसेज येत असेल फ्री गिफ्टचे किंवा अजून कुठले अननोन पर्सन कडनं, तर या लिंकवर आपण क्लिक नाही करायला पाहिजे. माझं समजतंय ना सगळ्यांना की हॅलो? येस सर. तर पुढचा प्रकार आहे सायबर क्राईमचा स्पियर फिशिंग. हा जो स्पियर फिशिंग प्रकार आहे, फिशिंगचाच एक प्रकार आहे, पण ह्या फिशिंग अटॅक मध्ये काय होतं की स्पेसिफिक लोकांना टार्गेट केलं जातं. फिशिंग अटॅक मध्ये काय होतं, खूप साऱ्या लोकांना, करोडो लोकांना ईमेल पाठवले जातात. पण स्पियर फिशिंग अटॅक मध्ये काय होतं, स्पेसिफिक एका ग्रुपलाच टार्गेट केलं जातं. एखाद्या कंपनीला म्हणा किंवा कंपनीतील काही विशिष्ट लोकांनाच टार्गेट केलं जातं. ह्या अटॅक मध्ये साधारणतः असं पाहण्यात आलं आहे की जे सिनियर एक्झिक्युटिव्ह राहतात, जसं आपलं महाजनको म्हटलं तर एसियाना भाऊ, अशा पर्टिक्युलर लोकांनाच टार्गेट केलं जाईल किंवा एखाद्या कंपनीला टार्गेट केलं जाईल. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती एक स्क्रीनशॉट पाहू शकत असाल, तर एक हा जो अटॅक आहे स्पियर फिशिंग अटॅक, हा महाजनको वरती करण्यात आला होता. झिमरा जेव्हा आपण यूज करायचो तेव्हा एक खूप सारे ईमेल तुम्ही पण पाहिले असेल, खूप साऱ्या लोकांना असे ईमेल पाठवण्यात आले होते की तुमचा जो ईमेल आयडी आहे तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल, तो कॉम्प्रोमाइज झालाय, आणि तिथे एक लिंक दिली होती. तर ज्याला कोणाला माहित नसेल तर तो काय करतो, या लिंकवर क्लिक करतो आणि जर क्लिक केलं तर तुम्हाला तिथे पासवर्ड विचारण्यात आला होता. जर तुम्ही तुमचा पासवर्ड जर पाठवला स्कॅमरकडे, तुमचा ईमेल आयडी तर आधीच राहतो आणि तुम्ही पासवर्ड सबमिट केला तर तुमचं पूर्ण लॉग इनचे डिटेल त्याच्याकडे चाललं जाते. तर तो काय करू शकतो, तुमचं ईमेलचे क्रेडेन्शियल यूज करून त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. तर स्पियर फिशिंग म्हणजे का, पर्टिक्युलर एका ग्रुपला टार्गेट केलं जातं. आता फिशिंग अटॅक किंवा फिशिंग ईमेल कसा ओळखायचा, त्याचे टिप्स आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. तर अशा मेसेजमध्ये ज्या लिंक असतात त्याचा जो URL असतो तो मिसमॅच असतो. त्यामध्ये समजा आपण माऊस त्या लिंकवरती नेला तर काय होतं, तिथे ONGC.com असं राहील आपल्याला दाखवताना, पण माऊस आपण त्यावर नेला आणि आपल्या आता माऊसवरती जर आपण त्यावरती माऊस नेऊन ठेवला तर आपल्याला खाली दिसेल की वेगळीच लिंक राहते, IP ऍड्रेस राहतो, त्याला मिसमॅच म्हणतात. म्हणजे वरती दिसतं काहीतरी आणि जे रिडायरेक्ट होणारी लिंक राहते ती वेगळीच राहते. आणि URL मध्ये जे वेबसाईटचे डोमेन राहतात ते
मिसलिडिंग राहतात, म्हणजे .pk .ru असे चुकीचे राहतात. चुकीचे म्हणजे तसे त्याला केल्या जातात यूज. अजून फिशिंग अटॅक ओळखायचं जे मेन अजून जे आहे उदाहरण, त्याला आपण म्हणू शकतो की असे जे ईमेल राहतात त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक खूप सारे राहतात आणि ग्रामॅटिकल मिस्टेक पण खूप सारे राहतात. याचं कारण असं असू शकते की जे अटॅकर जे राहतात, स्कॅमर राहतात, त्यांचं इंग्लिश चांगलं राहत नाही, त्यामुळे ते ज्या ग्रामॅटिकल मिस्टेक असतात, स्पेलिंग मिस्टेक असतात, त्याच्यावरनं आपण हे फिशिंग ईमेल आहे का ओळखू शकतो. कारण की बँकेकडनं येणारे जे ईमेल राहतात ते प्रोफेशनल लोक कंपोज करतात, त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक राहत नाही, त्याचं ग्रामर पण व्यवस्थित राहते. पण फिशिंग ईमेल जे राहतात त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक राहतात, ग्रामर चुकीचं राहते, त्याच्यावरनं आपण हे मेल फिशिंग ईमेल आहे असे ओळखू शकतो. अशा ईमेलमध्ये आपली गोपनीय माहिती आपल्याला विचारण्यात येते. जर आपल्याला खरोखर ते बँकेकडनं ईमेल येत असेल तर त्यात तुम्हाला कधीच तुमची पासवर्ड पिन विचारणार नाही, पण या फिशिंग ईमेलमध्ये तुम्हाला तुमची गोपनीय माहिती विचारल्या जाते. ऑफर सीम्स टू गुड टू ट्रू, म्हणजे याच्यात काय होतं की तुम्हाला असं लालूच दाखवलं जातं की तुम्ही लकी ड्रॉ जिंकलेले आहेत लाखो रुपयाचं, किंवा तुम्हाला नोकरी लागलेली आहे चांगल्या पॅकेजची, अशा ईमेलमध्ये दाखवल्या जाते. म्हणजे ऑफर एवढी चांगली राहते की त्यावरती विश्वास ठेवणं पण अवघड जातं. पण तरी पण काही लोक या ईमेलला भुलतात आणि याला बळी पडतात. नंतर आहे की तुम्ही ऍक्शन इनिशिएट केली नाही राहत. जर तुम्हाला लकी ड्रॉ जिंकल्याचा ईमेल आला असेल तर तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी लकी ड्रॉ मध्ये तर पार्टिसिपेट केलंच नाही, तर मी जिंकणार कसं. नंतरचा जो प्रकार आहे की IT रिफंडचा तुम्हाला ईमेल येतो की तुम्हाला एवढा IT रिफंड मिळणार आहे, तरी तुम्ही ऍक्शन घ्या. तर अशा वेळेस आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी IT रिफंडसाठी तर कुठला फॉर्मच भरला नाही, जर भरला नसेल तर, आणि जर तुम्हाला जरी ईमेल आला असेल तर की मी काही इनिशिएट केलंच नाही तरी मला कसं काय सिलेक्ट करण्यात आलं, असा प्रश्न आपण तिथे विचारायला पाहिजे. नंतर अशा ईमेलमध्ये तुम्हाला पैसे किंवा पेमेंट करायला सांगितलं जातं. जसं जर तुम्हाला ईमेल आला असेल की तुम्हाला जॉब लागला आहे, तर अशा ईमेलमध्ये तुम्हाला म्हटलं जातं की प्रोसेसिंग फी म्हणून तुम्हाला काही अमाऊंट भरावं लागेल. जर तुम्ही लकी ड्रॉ मध्ये विनर झाले आहात पण तुम्हाला जर लकी ड्रॉची अमाऊंट पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी अमाऊंट प्रोसेसिंग फी म्हणून भरावं लागेल, हे अशा ईमेलमध्ये विचारलं जातं आपल्याला. नंतर अशा याच्यामध्ये आहे ना अनरिअलिस्टिक थ्रेट दाखवल्या जाते, म्हणजे तुम्हाला भीती दाखवल्या जाते की तुमचं अकाउंट 12 तासामध्ये बंद होणार आहे जर तुम्ही ऍक्शन नाही घेतली तर. आणि हे जे ईमेल राहतात ना, याचे जे लँग्वेज म्हणा किंवा पूर्ण कंटेंट ते फिशी राहते, म्हणजे आपल्याला समजतच काहीतरी गडबड आहे. आणि जर तुम्ही असे ट्रेनिंग घेतली असेल किंवा रिडिंग केलं असेल तर तुम्हाला समजते की फिशिंग अटॅक आहे. पण जे लोक अवेअर नाही राहत त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांना वाटतं की या खरी गोष्टी आहेत आणि ते त्याला फसतात, बळी पडतात त्या क्राईमला. नंतर अशा ईमेलमध्ये लिंक राहते, अटॅचमेंट राहतात, ते तुम्हाला त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला सांगितलं जाते. अटॅचमेंट डाउनलोड करून भरून सबमिट करायला सांगितलं जाते, किंवा त्यामध्ये लिंक राहतात जे आपल्याला दुसऱ्या वेबसाईटवरती, फेक वेबसाईटवरती रिडायरेक्ट केल्या जाते. आता हे फिशिंग अटॅकला किंवा फिशिंग क्राईमला कसं अवॉइड करायचं. सगळ्यात आधी तर फिशिंग अटॅक म्हणजे काय हे आपल्याला माहित असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे. अपेक्षा करतो की तुम्हाला आता फिशिंग अटॅक म्हणजे काय समजलं असेल. नंतर अशा ईमेल वरती ऍक्शन घेण्याआधी किंवा एखाद्या लिंक वरती क्लिक करण्याआधी विचार करायला पाहिजे की हे खरंच सत्य असेल का, हे आपण आधी विचार करायला पाहिजे. किंवा माहिती सबमिट करताना किंवा आपली कॉन्फिडेन्शियल माहिती कोणाला देताना आपण एकदा जरूर विचार करायला पाहिजे की हे देणं खरंच गरजेचं आहे का, ही गोष्ट खरी असेल का, ही आपण प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे क्लिक करण्याच्या आधी किंवा आपली माहिती सबमिट करायच्या आधी. नंतर आहे की आपली माहिती कधीच ईमेलच्या रिप्लायमध्ये किंवा SMS ला आपण नाही द्यायला पाहिजे. नंतर आहे अँटी फिशिंग टूलबार किंवा प्लगइन्स इन्स्टॉल करायला पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो आता माझ्या PC वरचं. समजा इथे काय राहतात, एक प्लगइन्स राहतात. ते प्लगइन जर आपण आपल्या ब्राउझरमध्ये इन्स्टॉल केले तर आपण ज्या पण वेबसाईटला व्हिजिट करतो तेव्हा तो लगेच तिथे दाखवतो की हे जे साईट आहे ती फेक आहे की लेजिटिमेट आहे. जसं आता महाजनकोच्या साईटवरती मी क्लिक केलं आहे आणि इथे तुम्हाला रिपोर्ट दिसतो बघा, हे पूर्ण ग्रीन आलेलं आहे. ही जर फेक वेबसाईट असेल किंवा कॉम्प्रोमाइज असेल किंवा त्या वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम असेल
तर तुम्हाला इथे दिसून येईल, इथं रिक्स रेटिंग पण दिसते. पण ही महाजनकोची साईट असल्यामुळे याच्यात आपल्याला पूर्ण ग्रीन दिसलंय. तर हे इंटरनेट युज करताना आपण हे असे प्लगइन्स वापरायला पाहिजे. हे नेटक्राफ्टचं प्लगइन आहे. याच्यासारखे खूप सारे प्लगइन असतात. हे कुठलं एखादं प्लगइन तुम्ही वापरायला पाहिजे ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करताना. नंतर आहे की आपल्या पीसी मध्ये मोबाईलमध्ये आपण अँटीव्हायरस वापरायला पाहिजे. जेव्हा पण अशा आपण फेक वेबसाईटला व्हिजिट करायला जातो तेव्हा आपला अँटीव्हायरस आपल्याला अलर्ट देतो की हे वेबसाईट आहे, यामध्ये काहीतरी गडबड आहे, तुम्ही याला व्हिजिट करू नका. तर आपण आपल्या सिस्टीमवरती अँटीव्हायरस जरूर वापरायला पाहिजे. अँटीव्हायरस तर वापरायला पाहिजेच, पण त्याला नेहमी अपडेट पण केलं पाहिजे. त्याच्या जे डेफिनेशन येतात त्याला आपण रेग्युलर अपडेट केलं पाहिजे. जर आपण अँटीव्हायरस वापरत असू आणि त्याला कधीच अपडेट करत नसू किंवा आपला कम्प्युटर पण आपण कधी स्कॅन करत नसू तर ती चांगली गोष्ट नाही आहे. आपण अँटीव्हायरस वापरायला पाहिजे, त्याला अपडेट करायला पाहिजे आणि रेग्युलर आपला कम्प्युटर पण आपण स्कॅन करायला पाहिजे. नंतरची पॉइंट आहे की आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करायला पाहिजे. आपले जेवढे पण अकाउंट्स आहेत, ऑनलाईन अकाउंट्स, बँकिंग अकाउंट्समध्ये तर आता मॅन्डेटरीच आहे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, पण जे पण जीमेल, फेसबुक, सोशल मीडिया अकाउंट्स आहे आपले त्यावरती आपण मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल केलं पाहिजे. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय? आपण जर एखाद्या वेबसाईटमध्ये लॉग इन करत असू तर आपल्याला तिथे युजरनेम आणि पासवर्ड विचारले जाते. ते झालं सिंगल ऑथेंटिकेशन, म्हणजे तुम्हाला पासवर्ड माहित आहे आणि तुम्ही लॉग इन करू शकता. पण मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये काय होतं, तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तर तुम्हाला ऍड करावाच लागतो, एंटर करावाच लागतो, पण लॉग इन प्रोसेस कम्प्लीट करायसाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये तुम्हाला अजून एका फॅक्टरवरती माहिती देण्यात येते. समजा तुम्हाला ओटीपी तुम्हाला SMS द्वारे मिळेल, तो तुम्हाला ओटीपी लॉग इन करताना टाकावं लागेल तुमची लॉग इन प्रोसेस कम्प्लीट करायसाठी. म्हणजे इथे काय झालं, 2 फॅक्टर झाले. एक, तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे, तसेच तुमच्या मालकीचं जे फिजिकल डिव्हाइस आहे मोबाईल त्यावर आलेली माहिती ओटीपी तुम्हाला लॉग इन करताना टाकायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डबल ऑथेंटिकेट केलं जातं. जेव्हा एकापेक्षा जास्त फॅक्टर यूज केल्या जातात ऑथेंटिकेशनला त्याला म्हणतात मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. तर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये ओटीपी एक प्रकार झाला. नंतर तुमचे बायोमेट्रिक फीचर्स जे आहे थंब, ते पण कधी कधी उपयोगात आणल्या जातात. तुम्ही बँकेमध्ये पाहिले असेल, एखाद्या ब्रँचला जर तुम्ही व्हिजिट केली तर पीसी वरती लॉग इन करताना तुम्हाला बँकेतले कर्मचारी त्यांचे थंब पण प्रेस करतात तिथे राहणाऱ्या छोट्याशा डिव्हाइस वरती. ते काय झालं मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. त्यांना त्यांचा युजर आयडी पासवर्ड तर टाकायचाच आहे, त्याशिवाय त्यांना बायोमेट्रिकली पण ऑथेंटिकेट करायचं आहे की तोच माणूस आहे म्हणून. हे झालं मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनचं उदाहरण. तर आपले जे पण ऑनलाईन अकाउंट्स आहेत, ईमेलचे म्हणा किंवा सोशल मीडियाचे, तर त्यावरती आपल्याला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करायला पाहिजे. जर तुमचा पासवर्ड हॅकरला मिळाला, अटॅकरला मिळाला, तरी पण ते लॉग इन करू शकणार नाही तुम्ही मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल केलं असेल. कारण काय की त्याला पासवर्ड तो टाकेल, त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेला पासवर्ड तो टाकेल, त्याला माहित असलेला तो पासवर्ड टाकेल, पण पासवर्ड करताना त्याला ओटीपी पण टाकावं लागेल. त्याच्याकडे ओटीपी राहणार नाही, कारण की ओटीपी तुमच्या मोबाईलवर येणार. तर आपण अशा वेगवेगळ्या स्कॅम्सला बळी पडण्याचे वाचू शकतो जर आपण मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन आपल्या अकाउंट्सला इनेबल केले असेल तर. आता आपण बघूया विशिंग म्हणजे काय, व्हॉइस फिशिंग. आता आपण बघितलं फिशिंग मध्ये काय होतं की आपल्या ईमेल वरती किंवा SMS वरती लिंक येतात, आपल्याला बळी पाडण्याचा प्रयत्न केले जातात. पण व्हॉइस फिशिंग मध्ये काय होतं, आपल्याला व्हॉइस कॉल केले जातात. आपण याचं व्हॉइस कॉलचं, मी तुम्हाला फिशिंगचं व्हॉइस कॉलचं एक उदाहरण दाखवतो. आणि असे कॉल करून तुमची जे गोपनीय माहिती आहे, एटीएमचा पिन, ओटीपी, सीव्हीव्ही नंबर, कार्ड डिटेल्स, पासवर्ड, हे तुमच्याकडनं काढण्याचा प्रयत्न केला जातो अटॅकरकडनं फिशिंगच्या अटॅकमध्ये आणि व्हॉइस फिशिंगच्या अटॅकमध्ये. हे विशिंग मध्ये मॉडस ऑपरेंडी कशी राहते ते बघूया आपण. त्याच्यामध्ये अटॅकर काय करतो, बँकेकडनं कॉल आला असं दाखवून तुम्हाला कॉल करतो. जसं आता आपल्याला सांगण्यात येते की तो आरबीआय कडनं किंवा SBI कडनं बोलत आहे आणि तुमचं अकाउंट जे आहे ते ब्लॉक करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट करायचं असेल किंवा सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला त्यांना विचारलेली माहिती द्यावी लागेल. आणि तो तुम्हाला काय विचारतो, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी, पिन किंवा तुमचे पासवर्ड तुम्हाला विचारतो. ज्या लोकांना माहित राहत नाही की असा पण एक प्रकारचा स्कॅम आहे, ते लोक अशा विशिंग अटॅकला बळी पडतात आणि आपली गोपनीय माहिती देऊन बसतात. आपल्याकडनं घेतलेली गोपनीय माहिती अटॅकर
त्याचा उपयोग करून आपल्या विरुद्ध स्कॅम करतो किंवा फ्रॉड करतो आणि आपण आपले पैसे गमावून बसतो. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो व्हिडिओ प्ले करून. सर तुम्हाला सर आवाज येत नाहीये. स्क्रीन शेअर करताना तुम्हाला आवाज पण शेअर करायचा. एकदा शेअरिंग बंद करा आणि स्क्रीन शेअर करताना तिथं ऑप्शन येतं आवाज पण शेअर करायचा. स्क्रीन शेअरिंग पूर्ण स्क्रीन शेअर करताना डेस्कटॉप शेअर करताना एक ऑप्शन येतं शेअर युअर ऑडिओ ऑल्सो कम्प्युटर ऑडिओ. आवाज इन्क्लूड कम्प्युटर साऊंड म्हणून ऑप्शन येतं सर. स्क्रीन शेअर कराल ना तुम्ही परत बंद करा स्क्रीन शेअरिंग. स्क्रीन शेअर करताना राईट टॉपला शेअरचं बटन दाबलं आपलं की वरती इन्क्लूड कम्प्युटर साऊंडचा एक नॉच आहे तो फक्त ऑन करा प्लीज. आता येतो सर. Hello, Am I speaking to Mr. Umesh Mehta? येस सर परफेक्ट. what is this regarding? Hello, sir. I'm Swati Mishra calling from GHC Bank. So you have been a loyal customer. So we want to send you on a free trip to Australia. On this trip, you can take up to one guest. So who would you like to take along with you, sir? My wife? Oh, so sweet, sir. अंकल जी घूमना चाहते हैं और हमारा काम है उनको घुमाना. Sir, can you give me her name and your PAN card number, please? Her name is Parul Mehta. PIN number is अंकल जी ने अपने बैंक सिक्योरिटी क्वेश्चंस के सारे जवाब दे दिए. That तरीके. so. When are you sending us? When would you like to go, sir? July is a birthday, no? Oh, that's great, sir. I have selected July. To confirm the month of July, please help me with the 6-digit international travel code that we have just sent you, sir. हमारा बोलने का मतलब OTP था, लेकिन जब हम इसको इंटरनेशनल ट्रैवल कोड बोलते हैं तो हमारा अंकल जी का जो दिमाग है 7 वेकेशन मोड में चला जाता है. 4 5 2 6 1. थैंक यू सो मच सर. देखो हमने अंकल जी के OTP से इनके बैंक अकाउंट में घुस के इनके रिटायरमेंट सेविंग्स के सारे पैसे ढाप लिए. You know, my wife will love this surprise. Yes, sir. This will be a big surprise. आपको क्या लगता है आपके साथ नहीं हो सकता? ये जमतारा है, सबका नंबर आएगा. आपण आता एक जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये एक ऍडव्हर्टाईज होती नेटफ्लिक्स वरची. पण यामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे आपल्याला की कसं स्कॅमर कडनं सिनियर सिटीजनला कॉल केला गेला आणि सांगितलं गेलं की त्यांचं लकी ड्रॉ मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता इथे जे सिनियर सिटीजन होते ते अवेअर नसल्यामुळे सायबर सिक्युरिटीच्या याच्यात अवेअर नसल्यामुळे आपली माहिती देऊन बसले आणि स्कॅमरने यांचा पूर्ण पैसा उडवला. एक दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तो पण विशिंग अटॅक काय आहे तुम्हाला माहित पडेल डिटेलमध्ये. हेलो सर मैं स्टेट बैंक से बोल रहा हूँ. आप संजय कुलकर्णी से बात कर रहे हैं? जी बोलिए. सर आपने हाल ही में आपके सेविंग अकाउंट से कुछ बड़ा ट्रांजैक्शन किया है? अंशुल तुमने कोई बड़ा ट्रांजैक्शन किया है? मम्मी की टिकट्स. मम्मी की जी किया है. क्यों? सर आपका अकाउंट सर सिक्योरिटी रीजन से ब्लॉक किया गया है सर. अरे क्यों?
सर आपके सर केवाईसी डिटेल्स अपडेटेड नहीं है, तो आपका अकाउंट अनब्लॉक करने के लिए आपकी पर्सनल डिटेल्स चाहिए। हाँ पूछिए। सर आपका पूरा नाम? संजय वसंत कुलकर्णी। सर डेट ऑफ बर्थ? 12/9/78। सर आप एक बार अपना एटीएम कार्ड नंबर कंफर्म कर देंगे? एटीएम, चल मेरा वॉलेट कहाँ है? एक मिनट नहीं, लेकिन हेलो, एक मिनट रुकिए। हाँ जी, 52 52। 12/075। सर आपका पिन नंबर? होल्ड कीजिए। जी सर। मोबाइल में 15। भाई साहब किससे बात कर रहे हो आप, और किसको पिन दे रहे हो? बैंकर है। अगर वो बैंकर है तो पिन नहीं मांगेगा, कुछ भी हो जाए बैंकर आपका पिन नहीं मांगेगा। कॉल किसी का भी हो, पिन, सीवीवी नंबर, ओटीपी, पासवर्ड और पर्सनल डिटेल्स ये किसी से न शेयर करें। बी सेफ, नॉट सॉरी। थँक्यू सुमित, मदत केल्याबद्दल. सुमित, दोन्ही सुमित, सुमित शेडगे आणि सुमित पाटील. तर पुढे बघूया आपण की हे जे फिशिंग अटॅक आहे तुम्हाला 2 व्हिडिओवरनं तर समजलंच असेल की तुम्हाला असं भासवण्यात येतं की जे कॉल करणारे आहे ते ओरिजिनल आहेत, लेजिटिमेट आहेत. जसं बँकेकडनं तुम्हाला कॉल आलेला आहे असं दाखवलं जातं आणि तुमच्याकडनं तुमची गोपनीय माहिती काढल्या जाते. तुम्हाला अर्जन्सीचा सीन क्रिएट केला जातो. जर तुम्ही तुमची माहिती नाही दिली तर तुमचं अकाउंट ब्लॉक होणार हे असं दाखवलं जातं आणि तुमच्याकडनं माहिती काढल्या जाते. आपल्याला असा कॉल आल्यावर आपण पण सगळ्यात आधी भीतोच की माझं अकाउंट बंद होणार आहे. जसं व्हिडिओमध्ये जो ऍक्टर आहे त्याने तो भिला आणि आपली माहिती देऊन बसला. पण आपण अशी माहिती देताना विचार करायला पाहिजे की माझी माहिती ऑलरेडी बँकेकडे आहे, तर बँक मला परत कशाला माहिती विचारेल. तर अशा प्रकारचे जे क्राईम आहेत त्याला न बळी पडण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण बघूया. सगळ्यात आधी जर तुम्हाला असा कॉल येत असेल, आणि कॉल येण्याचे भरपूर चान्सेस आहे, कारण की आपले जे नंबर असतात ते मार्केटिंगचे लोक किंवा वेगवेगळे लोक आपण जे सर्व्हेमध्ये देतो, आपण स्वतःच आपला नंबर खूप जागी एंटर करतो. तर आपले नंबर ऑलरेडी ऑल इंडिया रेकॉर्डमध्ये गेलेले असतात आणि त्याचे चान्सेस भरपूर असतात की तुम्हाला कॉल येईलच. तर सगळ्यात आधी काय करायला पाहिजे, जेव्हा पण आपल्याला असे फिशिंगचे कॉल येतात, विशिंगचे कॉल येतात, तर सगळ्यात आधी आपल्याला जेव्हा डाऊट येतो तर आपलं बोलणं थांबवून कॉल कट करायला पाहिजे आणि तो नंबर ब्लॉक करायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट ऑब्झर्व अशी केली जाते की हे जे कॉल राहतात यामध्ये लोकांची लँग्वेज जे राहते ना ती प्रोफेशनल नाही राहत. आपल्याला लगेच समजून येतं की कोणीतरी बिहारी बोलतोय, बिहारची त्याची टोन राहते, नॉर्थ इंडियन लोकांसाठी जी टोन राहते, आणि आपल्याला सांगितलं जाते की मी आरबीआयचं हेडक्वार्टर दिल्लीवरनं बोलतो आहे, तरी तुम्ही तुमची माहिती द्या. तर हे असे कॉल जे आहेत हे आपण सेन्स करून त्याला पुढे नाही नेलं पाहिजे. लगेच तो कॉल कट करून त्या नंबरला आपण ब्लॉक केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला भविष्यात पण असं कॉल येणार त्या नंबरवरनं येणार नाही. आणि जर कोणी आपल्याला अर्जन्सी क्रिएट करून जर आपल्याकडनं माहिती मागत असेल तर त्याच्यावरती आपण विश्वास नाही ठेवायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी डाऊट आहे आणि खरंच हा बँकेकडनं कॉल येऊ शकतो का, आला असेल का, असं जर आपल्याला वाटत असेल, काहीतरी डाऊट असेल, तर आपण आपल्या जवळच्या ब्रँचला व्हिजिट करून आपला डाऊट क्लिअर करून घेतला पाहिजे. पण आपण आपली जे गोपनीय माहिती आहे, जसं पासवर्ड, बँकेचा पासवर्ड, पिन, हे फोनवरती कधीच कोणाला द्यायला नाही पाहिजे. आणि अशा फोन कॉलच्या रिस्पॉन्समध्ये आपण माहिती आपली नाही द्यायला पाहिजे. आता आपण बघूया की रॅन्समवेअर अटॅक काय असतो. रॅन्समवेअर म्हणजे काय? ह्या रॅन्समवेअर अटॅक मध्ये काय होतं, ह्या क्राईम मध्ये काय होतं की आपल्या चुकीमुळेच आपण या क्राईमला बळी पडतो. बहुतेक वेळे काय होतं, आपण इंटरनेटवरती ऍक्टिव्हिटीज करत असताना एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक करतो आणि एखाद्या लिंकवर क्लिक केलं की आपला पीसी, आपला मोबाईल ह्या अटॅकला बळी पडतो, कॉम्प्रोमाइज होऊन जातो आपला. आणि आपल्या कम्प्युटरवरती मालवेअर इन्स्टॉल होऊन काय होतं, आपल्या ज्या मोबाईल मधल्या, कम्प्युटर मधल्या ज्या फाईल्स असतात त्या एन्क्रिप्ट केल्या जातात. आणि फाईल एन्क्रिप्ट केल्यावर आपल्याला असा एक मेसेज आपल्या कम्प्युटरवरती दिसतो की तुमच्या ज्या फाईल्स आहेत त्या पूर्ण एन्क्रिप्ट केल्या गेलेल्या आहेत, आणि त्या फाईल जर तुम्हाला रिकव्हर करायच्या असेल तर इथे वेळ दिला राहतो की ह्या वेळेत जर तुम्हाला एवढाच वेळ तुमच्याकडे आहे, आणि ह्या वेळेमध्ये जर तुम्हाला तुमच्या फाईल डिक्रिप्ट करायच्या असेल तर तुम्हाला ह्या दिलेल्या ऍड्रेसवरती बिटकॉइन जमा करावे लागतील. तर
याला म्हणतात रॅन्समवेअर अटॅक. म्हणजे तुमच्याकडनं तुमचा जो डाटा परत पाहिजे असल्यासाठी तुम्हाला खंडणी मागितल्या जाते. याला म्हणतात रॅन्समवेअर अटॅक. तर हे जे प्रकार असतात रॅन्समवेअरचा, हे काही वर्ष आधी आपल्या मंत्रालयातले खूप सारे कम्प्युटर जे आहेत ह्या अटॅकला बळी पडले होते. आणि सगळ्यांच्या स्क्रीनवरती असा मेसेज आला होता की तुम्हाला जर पीसीचा डाटा रिकव्हर करायचा असेल, ओरिजिनल फाईल पाहिजे असेल, तर तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती बिटकॉइन जमा करावे लागतील. तर हे जे अटॅक राहतात किंवा क्राईम आहे, रॅन्समवेअरचा जो अटॅक आहे, याला आपण आपल्या स्वतःच्या चुकीमुळे बळी पडतो. जर आपण एखाद्या अनवॉन्टेड लिंकला क्लिक केलं असेल किंवा एखादी फाईल, सॉंग्सची फाईल म्हणा किंवा सॉफ्टवेअर अनऑथोराइज साईटवरनं डाउनलोड केलं असेल, तर आपला कम्प्युटर रॅन्समवेअर जो मालवेअर आहे त्याला कॉम्प्रोमाइज होऊन आपल्या फाईल एन्क्रिप्ट होतात. याच्यामध्ये आता रॅन्समवेअरचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे लॉक स्क्रीन रॅन्समवेअर. म्हणजे तुमच्या कम्प्युटरची स्क्रीनच पूर्ण लॉक होऊन जाते. तुम्हाला आतमध्ये लॉग इनच करता येत नाही, तुमचा कम्प्युटर तुम्हाला ओपनच करता येत नाही, तुमचा ऍक्सेस पूर्ण बंद केला जातो कम्प्युटरचा. त्याला म्हणतात लॉक स्क्रीन रॅन्समवेअर. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात एन्क्रिप्शन रॅन्समवेअर. म्हणजे तुमचा कम्प्युटर तर सुरू राहतो, पण तुमच्या कम्प्युटरमधल्या काही फाईल, काही फोल्डर जे असतात, फाईल असतात, त्याला एन्क्रिप्ट केल्या जातात. आणि जर मेसेज तुम्हाला असं डिस्प्ले होतो फाईल ओपन केल्यावरती की तुम्हाला जर तुमच्या फाईल पाहिजे असेल ओरिजिनल, तर तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती बिटकॉइन तुम्हाला जमा करावं लागेल. जसं आता तुम्ही इथे एक मेसेज पाहू शकता की तुमच्या फाईल एन्क्रिप्ट करण्यात आलेल्या आहे. टू रिकव्हर युअर फाईल सेंड $500 वर्थ बिटकॉइन्स टू फॉलोइंग ऍड्रेस. आणि ह्या दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला $500 जमा करावा लागेल, असा हा मेसेज आहे. आणि इथे तुम्हाला वेळ पण दाखवला आहे की इथे तुम्हाला एवढ्या वेळामध्येच ही ऍक्शन घ्यायची असेल, नाही तर तुमचा ज्या फाईल आहे ते तुम्हाला परमनंटली तुम्ही त्याच्यापासून हात धुवून बसा, म्हणजे तुम्हाला मिळणार नाही. हे झाले रॅन्समवेअर. समजलं ना तुम्हाला रॅन्समवेअर अटॅक म्हणजे काय? आतापर्यंत काही डाऊट कोणाला काही समजलं नाही असं? हॅलो, सगळ्यांचे माईक म्हणजे सगळ्यांचे माईक ओपन आहेत, ते बोलू शकतात, रिप्लाय देऊ शकतात. तुम्हाला काही विचारायचं असेल आतापर्यंत जे समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर मी पुढे कंटिन्यू करतो. तर आपण जे बघितले आता आपण जे रॅन्समवेअर अटॅक बघितले, तर त्याला कसं अवॉइड करायचं ते आपण या स्लाइड मध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी ज्या अननोन लिंक असतात ईमेल मधल्या, त्यावरती आपण क्लिक नाही केलं पाहिजे. ईमेल मधल्या म्हणा किंवा आपल्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या ज्या लिंक आहेत त्या आपण त्यावरती क्लिक नाही केलं पाहिजे. आणि आपला जो डाटा आहे, इम्पॉर्टंट फाईल्स आहेत, त्याचा आपण नेहमी बॅकअप घेतला पाहिजे. जर इन केस आपला कम्प्युटर रॅन्समवेअर अटॅकला बळी पडला, आपला कम्प्युटरच्या फाईल एन्क्रिप्ट पण झाल्या, तर बॅकअप असल्यामुळे काय होईल, आपल्याला त्या फाईल मिळू शकतात, म्हणजे रिस्टोर करू शकतो आपण. आपला जास्त लॉस होणार नाही. जर आपला कम्प्युटर आपण फॉर्मॅट केला आणि लगेच आपल्या जुन्या फाईल पण रिस्टोर केल्या, तर आपलं एवढं नुकसान होणार नाही. पण जर फाईलचं बॅकअपच नसेल आपल्याकडे, आपल्या खूप क्रिटिकल फाईल असेल आणि आपण त्या दुसऱ्या जागी सेव्हच करून ठेवला नाही, तर आपलं खूप मोठं नुकसान ह्या रॅन्समवेअर अटॅकमुळे होऊ शकते. त्यामुळे रेग्युलर बॅकअप घेऊन ठेवणं हे खूप जरुरी आहे. नाही प्रत्येक फाईलचं, नाही प्रत्येक फोल्डरचं बॅकअप घेऊ शकत असाल, पण ज्या खूप क्रिटिकल फाईल आहेत त्याचं नुकसान, म्हणजे त्या जर डिलीट झाल्या किंवा कॉम्प्रोमाइज झाल्या तर आपल्याला परवडणारच नाही आहे, तर अशा फाईलचं बॅकअप तर आपण नक्कीच घेऊन ठेवायला पाहिजे. नंतर ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करताना आपलं बिहेवियर कसं रिस्की नसायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सवय राहते की काही फ्री वेबसाईटवरनं आपण गाणे डाउनलोड करतो, सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, काही फाईल्स डाउनलोड करतो, ते आपण नाही डाउनलोड करायला पाहिजे. कारण की फाईल डाउनलोड केलं त्याच्याशिवाय आणखी काय डाउनलोड झालं ते आपल्याला नाही समजत. किंवा आपण एखाद्या लिंकवर क्लिक केलं तर त्या लिंक बनवणाऱ्याने काय त्याच्या मागे प्रोग्रामिंग केलं आहे ते आपल्याला नाही समजत. आपल्याला वाटतं की फाईल डाउनलोड झाली, पण त्या फाईल सोबतच किंवा त्या फाईल मध्ये मालवेअर डाउनलोड होऊ शकतं. तर आपण ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करताना अशा बिहेवियर पासून वाचायला पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. नंतर आपले जे प्रोग्राम्स आहेत, ऍप्स आहेत, सॉफ्टवेअर आहेत आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे नेहमी अपडेट असायला पाहिजे, जेणेकरून ते अटॅकला बळी पडणार नाही. जर आपले हे जे अटॅक असतात ना, ते काय असतात, आपले जे सॉफ्टवेअर आणि कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमची जे व्हलनेबिलिटी राहते, लूप्स होल्स राहतात, त्याचा फायदा घेऊन हे अटॅक डिझाईन केले असतात.
जर आपली ऑपरेटिंग सिस्टीम आणि आपले ऍप्स जर अपडेटेड असेल तर आपण अशा अटॅक पासून वाचू शकतो. नंतर आपल्या कम्प्युटरवरती मोबाईलवरती आपण अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरला पाहिजे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जर वापरत असाल, अपडेटेड असाल आणि रेग्युलर स्कॅन करत असाल तर आपण अशा प्रकारच्या अटॅक पासून वाचू शकतो. आता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर काय करतो, आपण फाईल डाउनलोड करतानाच तो आपल्याला अलर्ट देईल किंवा स्कॅन केल्यावर अलर्ट देईल की हे व्हायरसेस आहेत, तर याला डाउनलोड करू नका किंवा यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असा अलर्ट अँटीव्हायरस सॉफ्टवेअर देतो. त्यामुळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूया ईमेल स्पूपिंग म्हणजे काय. ईमेल स्पूपिंग मध्ये काय होतं की जे ओरिजिनल ईमेल राहतो त्यामध्ये थोडासा मायनरचा असा चेंज केला जातो अटॅकर कडनं. तो चेंज एवढा मायनर राहतो, एवढा छोटासा राहतो की नॉर्मल लोकांना तो लक्षात पण येत नाही. आपण उदाहरणामध्ये कसे केले जाते बघणारच आहोत. ईमेल स्पूपिंग मध्ये काय करतं की सेंडरचा जो ईमेल आयडी राहतो ना त्याला थोडासा चेंज केला जातो त्याच्यामध्ये, जेणेकरून तो लोकांच्या लक्षात येत नाही आणि लोकांना वाटतं की हा जो ईमेल आलेला आहे तो ओरिजिनल माणसाकडनं चाललेला आहे, ओरिजिनल इन्स्टिट्यूट कडनं चाललेला आहे आणि त्या ईमेलला लोक बळी पडतात. आता एक ईमेल स्पूपिंगचं जे उदाहरण आहे ओएनजीसीची केस हे मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. तर ह्या ओएनजीसीच्या केसमध्ये काय झालं होतं, हे जुनी केस आहे पण एक चांगलं उदाहरण आहे. त्या ओएनजीसीच्या केसमध्ये काय झालं होतं, हॅकरने ओएनजीसीचे कम्प्युटर हॅक केले आणि काही दिवस त्यांना मॉनिटर केलं की काय काय ऍक्टिव्हिटीज होत आहेत. मॉनिटर केल्यावरती काही दिवस मॉनिटर केल्यावरती हॅकरच्या लक्षात आलं की एक पटेल अंडरस्कोर DV @ONGC हा जो ईमेल आयडी आहे या ईमेल आयडी वरनं कॉन्फिडेन्शियल किंवा पेमेंटचे कम्युनिकेशन केले जात आहे. तर त्यांनी काय हॅलो हॅकरला काय लक्षात आलं की पटेल अंडरस्कोर DV @ONGC.com ह्या ईमेल आयडी वरनं कॉन्फिडेन्शियल किंवा फायनान्शियल रिलेटेड ऍक्टिव्हिटीज केल्या जात आहे, कम्युनिकेशन केल्या जात आहे. तर त्यांचं हे पण लक्षात आलं त्यावेळेस की ओएनजीसीचं आणि एक सौदी अरेबियाची कंपनी आहे त्यांच्यामध्ये नाफ्त्याचा सेलिंगचा सौदा चालू होता. तर हॅकरने काय केलं, याच्यासारखाच एक सेम ईमेल आयडी बनवला, पण तो कसा बनवला, पटेल अंडरस्कोर DV @OGNC.co.in आधी होतं ONGC.co.in असं डोमेन होतं. तर हॅकरने काय केलं, OGNC.co.in याच्यावरती सेम हुबेहूब एक ईमेल आयडी बनवला पटेल अंडरस्कोर DV नावाचा. आणि ज्यांनी ओएनजीसी कडनं नाफ्ता घेतला होता त्या सौदी अरेबियाच्या कंपनीला मेल केला की आमचे बँकिंग डिटेल्स जे आहेत ते चेंज झालेले आहेत, तरी तुम्ही आमच्याकडनं जो नाफ्ता घेतला त्याचं पेमेंट तुम्ही ह्या ईमेलमध्ये जे बँकिंग डिटेल्स आहेत त्याच्यावरती करा. तर सौदी अरेबियाची जी कंपनी होती ज्यांनी ओएनजीसी कडे नाफ्ता विकत घेतला होता त्यांनी पण ते काही व्यवस्थित बघितलं नाही, त्यांच्या पण तो लक्षात आला नाही चेंज, आणि त्यांनी 197 करोडचं पेमेंट करून दिलं. तर हे आहे ईमेल स्पूपिंगचं उदाहरण की ईमेल मध्ये थोडासा मायनर असा चेंज केला जातो की आपल्याला तो लक्षात पण येत नाही. ईमेल स्पूपिंग कसा अवॉइड करायचा, तर याच्यामध्ये जो सेंडरचा ईमेल असतो तो आपल्याला काळजीपूर्वक पाहणं जरुरी आहे, त्यावरती कुठलीही ऍक्शन करण्याच्या आधी. जसं बघा आता एक तुम्हाला मी फोटो इमेज दाखवली आहे, त्याच्यामध्ये दिसताना काय दिसतं की हा फेडेक्सचा ईमेल आहे, फेडेक्स कडनं आलेला आहे. पण याच्यानंतर जर पाहिलं @ वेगळेच आहे काहीतरी, customer3support.com. तर हे जे आहे सेंडर, हे आपल्याला ईमेल जेव्हा पण येतो तर त्याला रिप्लाय करायच्या आधी किंवा त्याच्यावरती ऍक्शन घ्यायच्या आधी तर हे कोणाकडनं ईमेल आलेला आहे हे पाहणं जरुरी आहे. नंतर बघूया आपण डॉस आणि DDoS अटॅक. किंवा हे जे क्राईम आहेत याला इंडिव्हिज्युअल माणसं बळी पडत नाही, पण इन्स्टिट्यूट जे आहेत त्याला बळी पडू शकतात. डॉस अटॅक म्हणजे काय, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. तर डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक बघायच्या आधी आपल्याला बघायला लागेल की क्लायंट किंवा सर्व्हरचं स्ट्रक्चर कसं राहतंय. याच्यामध्ये काय राहतं, क्लायंट जे आहेत म्हणजे आपले मोबाईल कम्प्युटर ते सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतात. जसं तुम्ही आता हा वेबिनार पाहतात तर तुम्ही काय करताय, तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवरनं आमचा जो वेबिनारचा सर्व्हर आहे किंवा मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर आहे त्याला तुम्ही रिक्वेस्ट पाठवत आहात की मला हा वेबिनार दिसू द्या. तर सर्व्हर काय करतो, तुमची रिक्वेस्ट फुलफिल करतो तुम्हाला वेबिनार दाखवून किंवा लाईव्ह स्क्रीन दाखवून. पण ह्या अटॅक मध्ये काय होतं,
क्लायंट कडनं ह्या तुमच्या जो समोर स्क्रीन आहे याच्यावरती एकच रिक्वेस्ट गेली आहे, पण ह्या अटॅकमध्ये अटॅकर काय करतात, क्लायंट कडनं एकाच वेळेस भरपूर रिक्वेस्ट पाठवतात. त्या एवढ्या रिक्वेस्ट पाठवतात की सर्व्हर जो आहे समोरचा तो रिक्वेस्ट हँडल करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे जर कोणी नवीन रिक्वेस्ट करत असेल ती पण तो डिनाय करतो. म्हणून या अटॅकला म्हणतात डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. तुम्ही जर 10वी-12वीचे जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होतात तेव्हा पाहायला असेल की सीबीएसईचा जो सर्व्हर आहे, महाराष्ट्र शासनाचा जो वेबसाईट आहे रिझल्टची, ती हँग होऊन जाते. याचं कारण हेच राहते की सर्व्हरची जी रिक्वेस्ट हँडल करायची जी कॅपॅसिटी राहते ती फुलफिल झाली असते, त्यामुळे तो नवीन रिक्वेस्टला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, रिप्लाय देऊ शकत नाही. तर हॅकर काय करतात, ह्याच सर्व्हरचे कॅपेबिलिटीचा गैरफायदा घेऊन, हँडल करायचा गैरफायदा घेऊन सर्व्हरला खूप साऱ्या रिक्वेस्ट पाठवतात, बोगस रिक्वेस्ट, जेणेकरून त्याचे जे लेजिटिमेट युजर आहेत ते त्याला रिप्लाय भेटणार नाही, त्यांना सर्व्हिस भेटणार नाही. हा झाला डॉस अटॅक. नंतर आहे डीडॉस अटॅक. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. आपण डॉस अटॅक मध्ये पाहिलं की एकाच कम्प्युटरवरनं सर्व्हरला कंटिन्यू रिक्वेस्ट पाठवल्या जात होती, पण डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक मध्ये काय होतं, अटॅकरचं जे नेटवर्क राहतं, कॉम्प्रोमाइज पीसीचं जे नेटवर्क राहतं त्याच्यावरनं सर्व्हरला कंटिन्युअस रिक्वेस्ट पाठवल्या जातात. तर तुम्ही आता स्क्रीनमध्ये पाहू शकतात की हे जे कंट्रोलरद्वारे कंट्रोल केलेले पीसी आहेत याला झोंबी म्हणतात. ह्या झोंबीवरनं पण ह्या सर्व्हरला कंटिन्युअस रिक्वेस्ट पाठवल्या जातात ऍट ए टाइम. ह्या रिक्वेस्ट एवढ्या प्रमाणात राहतात की जेणेकरून समोरचा जो सर्व्हर आहे तो त्या रिक्वेस्टला हँडलच करू शकत नाही. ह्या अटॅकला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. आता तुम्ही म्हणाल की ह्या झोंबीज कंट्रोलर कडनं किंवा अटॅकरकडे कशा आल्या. तर मित्रांनो, आपण जेव्हा पण ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करताना काही फ्रीमध्ये मिळते, म्हणजे गाणे डाउनलोड करतो फ्रीवाले किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, तर त्यावेळेस असे भरपूर चान्सेस राहतात की तुमचा पीसी कॉम्प्रोमाइज होईल, तुमचा पीसी झोंबी होईल, म्हणजे तुमचा पीसी कंट्रोलर कडनं अटॅकर कडनं कंट्रोल होईल. तर अशा डिडॉस अटॅक मध्ये काय होतो, तुमचा जो कॉम्प्रोमाइज पीसी आहे, तुम्ही अनऑथराइज ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे तो पीसी कॉम्प्रोमाइज होतो आणि अटॅकर कडनं कंट्रोल केला जातो, आणि तुमचा कॉम्प्रोमाइज पीसी असे डिडॉस अटॅक राहतात त्यावेळी अटॅकर कडनं त्याचा उपयोग केला जातो डिडॉस अटॅकला कॅरी आउट करण्यासाठी. हा झाला डिडॉस अटॅक. आता आपण बघूया QR कोड फ्रॉड किंवा OLX फ्रॉड म्हणजे काय. तर अशा फ्रॉड मध्ये काय होतं, जे व्हिक्टिम राहतं, नॉर्मल युजर राहतो, तो काय करतो, OLX वरती एक पोस्ट टाकतो किंवा त्याची ऍडव्हर्टाईज पब्लिश करतो की समजा त्याला एखादा फर्निचर विकायचा आहे, जुना फर्निचर, तो विकायसाठी OLX वरती पोस्ट टाकतो. आता OLX तुम्हाला माहितीच आहे की OLX असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे लोकांना त्यांच्या वस्तू विकायच्या असेल तर त्या तिथे पोस्ट करू शकतात, आणि जे घेणारे आहेत ते तसे प्रोडक्ट सर्च करतात, आणि जर त्यांना वाटलं त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आहे तर ते पब्लिश करण्यावाल्याला, ऍडव्हर्टाईज देण्यावाल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि डील करून विकत घेतात. तर याच्यामध्ये काय होतं, व्हिक्टिम आहे ना, त्याला जे प्रोडक्ट विकायचं आहे, उदाहरणार्थ घेऊ आपण की फर्निचर, तो पोस्ट करतो की मला हे माझं जुनं फर्निचर 15,000ला विकायचं आहे, तो OLX वरती पोस्ट करतो. आता याच्यामध्ये काय, स्कॅमर जे राहतात, अटॅकर काय करतात, अशा पोस्टला रिस्पॉन्स करतात आणि व्हिक्टिमला कॉन्टॅक्ट करतात की तुम्ही जे पोस्ट केली होती फर्निचर विकायची, आम्हाला तुमचं फर्निचर पसंत आलेलं आहे, आम्हाला तो घ्यायचा आहे. तर व्हिक्टिमलाही वाटते की ठीक आहे, मला जर विकायचंच होतं, तर ते म्हणतात ठीक आहे आपण करूया डील. तर नंतर अटॅकर काय म्हणतो की ऍज अ टोकन म्हणून आम्ही तुम्हाला 10 रुपये पाठवतो, तुमचे बँकिंगचे डिटेल्स द्या, आणि बँकेचे डिटेल्स भेटल्यावर ते व्हिक्टिम कडनं त्यावरती ते 10 रुपयाचं ट्रान्झॅक्शन करतात. आता व्हिक्टिमलाही वाटतं की ठीक आहे बाबा, समोरचा माणूस जर टोकन पण देत असेल आणि घ्यायला पण तयार आहे, तो पण खुश होऊन जातो. तर नंतर त्या स्टेपमध्ये अटॅकर काय करतो, व्हिक्टिमला एक QR कोड पाठवतो, आम्ही तुम्हाला 10 रुपये टोकन अमाऊंट दिले, आता आपले 14,490 रुपये बाकी आहेत, ते अमाऊंट आम्ही तुम्हाला पाठवत आहोत, पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, हा जो QR कोड आम्ही पाठवला तो तुम्हाला स्कॅन करायला लागेल. तुम्हाला तो स्कॅन केल्या काय होईल, तुम्हाला तुमचे पैसे भेटून जाईल, 14,990 जे अमाऊंट बाकी आहे ते तुम्हाला भेटून जाईल, असे ते व्हिक्टिमला सांगतात. तर व्हिक्टिमला कसा आधीच थोडा विश्वास आलेला असतो 10 रुपये भेटल्यामुळे, तो QR कोड स्कॅन करतो. पण इथे गंमत काय होते, त्याला QR कोड स्कॅन केल्यावरती त्याचा पिन मागितला जातो. त्याला वाटते नाहीतरी मला पैसे भेटणारच आहे, तो त्याचा पिन पण टाकून देतो आणि त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा न होता त्याच्या अकाउंटमधले पैसे चालले जातात.
हा असा OLX स्कॅम आहे. तर याच्यामध्ये काय होतं, हे जे अटॅकर राहतात, इथे जे बँकिंग जे ऍप असतात किंवा पेटीएम असतात, यांनी काय केलं, एक फॅसिलिटी दिली आहे वेंडर लोकांना कलेक्ट करायसाठी, कलेक्ट रिक्वेस्ट क्रिएट करायसाठी. तर हे लोक काय करतात, अटॅकर लोक कलेक्ट रिक्वेस्ट क्रिएट करून ह्या लोकांना पाठवतात आणि असे दाखवतात की तुम्हाला पैसे भेटणार आहे, पण जेव्हा की ते पैसे घ्यायसाठी रिक्वेस्ट राहते, पण हे नॉर्मल लोकांना माहित नसतात आणि ह्या अशा प्रकारच्या स्कॅमला बळी पडतात. तर ह्या अटॅकमध्ये अजून विश्वासार्हता वाढवायसाठी तर हे लोक काय करतात की आम्ही आर्मी ऑफिसर आहे असे दाखवतात आणि ते व्हॉट्सअपवरती त्यांचं आय कार्ड पण पाठवतात की आम्ही आर्मी ऑफिसर आहे, माझं आय कार्ड आहे, जेणेकरून व्हिक्टिमला अजून विश्वास बसून जातो की नाही बाबा आर्मीचा ऑफिसर माझ्याकडनं विकत घेतो आहे आणि त्यांनी मला 10 रुपये टोकन अमाऊंट पण दिलं, आणि हे अशा स्कॅमला बळी पडतात. हा जो आहे याला म्हणतात QR कोड स्कॅम किंवा OLX स्कॅम. तर मित्रांनो, हे जे स्कॅम असतात OLX स्कॅम, याला चांगले लोक बळी पडलेले आहेत. काही दिवसाआधी न्यूज पेपरमध्ये एक न्यूज पण आली होती की अरविंद केजरीवाल यांची मुलगी पण अशा स्कॅमला बळी पडली आहे. आता ही जी मुलगी आहे ही तर IIT मधनं ग्रॅज्युएट झालेली आहे, पण असे स्कॅम करताना असं वातावरण तयार होते किंवा आपल्याला त्याला असं बळी पडतो, म्हणजे असं वातावरण क्रिएट केलं जातं की आपण त्याला बळी पडतोच. त्यामुळे तुम्हाला जर कोणी QR कोड पाठवला असेल आणि म्हटलं असेल की तुम्ही QR कोड स्कॅन करा, तुम्हाला पैसे मिळेल, तर आपण त्यावेळेस खबरदारी घेतली पाहिजे. तर एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो जेणेकरून तुमचं अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. पता है सर थोड़ा लेफ्ट प्लीज, आपका लेफ्ट. ओ, ओके एक्शन. पता है आजकल सिर्फ फोन के चोरी के केसेस नहीं, फोन पर चोरी के केसेस भी आने लगे, और इन केसेस में चोर अकेले नहीं होते, उनकी मदद करते हैं आप. कैसे? आपको एक फोन आएगा. हेलो, हाँ भाई साहब, UPI से पेमेंट कर रहा हूँ, प्लीज रिसीव कर लो. हाँ, या आपको एक फोन आएगा. गुड आफ्टरनून सर, मैं आपके बैंक से बोल रही हूँ, UPI से पैसे रिफंड कर रहे हैं, प्लीज रिसीव कर लीजिए. और यहाँ आप डालोगे पिन, और पैसे लेने की बजाय देने पड़ जाएंगे. क्यों? कि चोर एक बात जानते हैं जो आप नहीं जानते. UPI पिन सिर्फ पेमेंट करते वक्त एंटर किया जाता है, रिसीव करते वक्त नहीं. तो याद रहे, पेमेंट करते वक्त पिन एंटर करो, रिसीव करते वक्त कुछ मत करो. पता है? पता है? अपेक्षा करतो की तुम्हाला QR कोड स्कॅम काय ते समजलं असेल. तर अशा स्कॅम पासून आपण कसं स्वतःला वाचवलं पाहिजे. तर मेन गोष्ट एक लक्षात ठेवण्यासाठी सारखी ही आहे की QR कोड पासून आपल्याला जर कोणी म्हणत असेल की तुम्हाला पेमेंट मिळणार आहे, तर अशा पेमेंट मिळायच्या वेळेस आपल्याला आपला पिन एंटर करावा लागत नाही. फक्त पेमेंट करायच्या वेळेसच, दुसऱ्याला पेमेंट करायच्या वेळेसच आपल्याला आपला पिन एंटर करावा लागतो. पेमेंट रिसीव्ह करायसाठी कुठल्याही प्रकारचा पिन आपल्याला एंटर करावा लागत नाही. आता आपण बघूया सायबर बुलिंग म्हणजे काय. सायबर बुलिंग बघायच्या आधी आपण बघूया की बुलिंग म्हणजे काय. बुलिंगचा अर्थ जर आपण बघितला डिक्शनरीचा अर्थ, तर तो होते दुसऱ्याची रॅगिंग करणं, छळ करणं. तर सायबर बुलिंग म्हणजे हा जो रॅगिंग आहे, छळ आहे, हे करायसाठी जेव्हा इंटरनेटचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला म्हणतात सायबर बुलिंग. हा जो सायबर बुलिंगचा जो प्रकार आहे तो लहान मुलांसोबत जास्त होतो. शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकणारे जे मुलं असतात ते ह्या हॅरॅसमेंटला जास्त बळी पडतात. एक तुम्हाला वीडियो दाखवतो साइबर बुलिंग का। भारत में साइबर बुलिंग स्कूली बच्चों में मानसिक तनाव का एक प्रमुख कारण है। 10 में से एक भारतीय बच्चा साइबर बुलिंग का सामना करता है, आधे तो रिपोर्ट भी नहीं करते। निशा स्कूल में पढ़ने वाली छोटी बच्ची है। वो सोशल मीडिया पर बहुत एक्टिव है। वो अपने जीवन में होने वाली घटनाओं को हमेशा सोशल मीडिया पर शेयर करती है। सोशल मीडिया पर पोस्ट करने के बाद उसको मिलने वाली लाइक्स और अच्छे कमेंट्स देखकर निशा खुश हो जाती है। एक दिन निशा गार्डन में घूमने जाती है। कितने खूबसूरत फूल है, इन खूबसूरत फूलों के साथ एक सेल्फी तो बनता है। मैं इस फोटो में कितनी सुंदर लग रही हूँ, चलो इसे फेसबुक पर शेयर करती हूँ। वो गार्डन में अपनी कुछ सेल्फी लेती है और उसे सोशल मीडिया पर पोस्ट करती है। हमेशा की तरह उसे लगता है कि उसे अपने पोस्ट पर लाइक और अच्छे कमेंट्स मिलेंगे, लेकिन ये क्या,
निशा को पता चलता है कि उसे बहुत ही गंदे और भद्दे कमेंट्स मिल रहे हैं। निशा बेडरूम में बैठकर रोती रहती है। तभी उसके मम्मी पापा वहां आते हैं। क्या हुआ निशा बेटा, क्यों रो रही हो तुम? हमें बताओ क्या हुआ। देखो ना मम्मी, मेरे दोस्त मुझे कैसे मेरे पोस्ट पर कमेंट कर रहे हैं। हमें इसकी स्कूल में और पुलिस में कंप्लेंट करनी पड़ेगी। निशा के माता पिता ने इस मुद्दे को गंभीरता से लेते हुए उचित कदम उठाए। अगर आपके बच्चे के साथ भी साइबर बुलिंग हो रही है तो इसे गंभीरता से लेते हुए उचित कदम उठाए। सायबर सिक्युरिटी तर मित्रांनो, आता काय झालंय, कोविड-19 मुळे प्रत्येक मुलाच्या हातामध्ये पण मोबाईल आलेला आहे. त्यामुळे हे सायबर बुलिंगचे प्रकार पण वाढत आहे. तर सायबर बुलिंग आपल्याला वाटत असेल की नाही आहे, बाकी जगामध्येच आहे, भारतात नाही आहे, पण ही वस्तुस्थिती नाही आहे. कारण की भारतामध्ये पण असे खूप सारे एनजीओ आहेत ते सायबर बुलिंगसाठी काम करतात. मुलांवरती जो अन्याय होतो सायबर बुलिंगमुळे, त्यांचा जो छळ होतो, त्यांना सावरण्यासाठी, त्यांना हात देण्यासाठी भारतामध्ये खूप सारे एनजीओ आहेत ते काम करतात. जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमचा मुलगी काही डिप्रेशन मध्ये आहेत, काही तणावात आहे, तर सायबर बुलिंग त्याचं एक कारण असू शकते. तर आपण याच्यावरती नक्कीच ऍक्शन घ्यायला पाहिजे मुलांना विचारून. आणि मुलांना जर वाटत असेल की त्यांना बाकीचे मुलं हरॅस करत आहेत, तर त्यांनी पण अशा ज्या गोष्टी आहेत त्या पॅरेंट्सला, टीचरला आणि कंप्लेंट अथॉरिटी म्हणजे पोलीस यांना सांगायला पाहिजे. नंतर बघूया आपण सेक्स्टॉर्शन स्कॅम काय आहे. मित्रांनो, हा स्कॅम एवढा वाढला होता सेक्स्टॉर्शन स्कॅम की माझ्या पण जवळचे म्हणा किंवा जवळचे लोक यात फसलेले आहेत सेक्स्टॉर्शन स्कॅम मध्ये. तर काही लोक तर यात एवढे डिप्रेशन मध्ये गेले होते की ते सुसाईडच्या लेवल पर्यंत आले होते. पण त्यांचं जेव्हा काउन्सिलिंग केलं, सांगितलं की तुम्ही त्या स्कॅमला एकटे बळी नाही आहेत, तर तुम्ही त्यावरती याचं टेन्शन घेऊ नका, समोरचा अटॅकर तुम्हाला काहीच करणार नाही, तेव्हा ते निश्चिंत झाले. तर सेक्स्टॉर्शन स्कॅम म्हणजे काय हे आपण बघूया. या स्कॅम मध्ये काय होतं की आपल्या ज्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज आहेत, सेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, त्या अटॅकर रेकॉर्ड करतो, स्कॅमर रेकॉर्ड करतो आणि आपल्याकडनं त्याची रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवून आपल्याला भीती दाखवतो की तुमचे जे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल जर तुम्ही आम्हाला एवढे पैसे नाही दिले तर. आता साधारण लोकांना काय वाटते, पहिले तर तो संज्ञामध्ये चालला जातो. ज्याला जेव्हा समजतं की माझे असे रेकॉर्डिंग याच्या दुसऱ्या माणसाकडे आहे, तो त्याचं एवढं टेन्शन घेतो की तो 100% या स्कॅमला बळी पडतो आणि अटॅकरने जेवढी सांगितलेली अमाऊंट आहे त्याला देऊन देतो. पण अटॅकरची भूक एवढी वाढत जाते की समोरचा माणूस एका लेवलला येऊन पैसे नाही देऊ शकत. पहिले 30,000, मग 70,000, 1,00,000 असे त्याच्याकडनं काढतच जातो. तर जेव्हा अशी लेवल येते की ते पैसे देऊ शकत नाही आणि समोरच्या माणसाला वाटतं, व्हिक्टिमला वाटतं की आता माझी बदनामी होईल, तो सुसाईडच्या लेवल पर्यंत पण येऊन जातो आणि सुसाईडचे विचार पण करायला लागतो. हा असा एक सेक्स्टॉर्शन स्कॅम आहे. तर सेक्स्टॉर्शन स्कॅम कसा घडविला जातो, याची मोडस ऑपरेंडी काय राहते हे आपण बघूया. सगळ्यात आधी हे स्कॅमर काय करतात, फेसबुकवरती फेक प्रोफाईल बनवतात, मुलींच्या नावाने फेक प्रोफाईल बनवतात आणि त्या प्रोफाईलवरनं व्हिक्टिमला रिक्वेस्ट पाठवली जाते. तर आता इथे व्हिक्टिमची पण चूक राहते की तो अननोन पर्सनची रिक्वेस्ट आहे हे त्याला माहित असून पण तो रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून घेतो. आणि जेव्हा दोघे जण फ्रेंड होतात तेव्हा त्यांची चॅटिंग सुरू होते आणि त्याची चॅटिंगची लेवल वाढत जाता जाता एक दिवस ह्या स्कॅमर कडनं काय होतं, व्हिक्टिमला ऑफर केला जाते की मी तुला आपण न्यू व्हिडिओ कॉल करूया आणि व्हिक्टिम ह्या ऑफरला ऍक्सेप्ट करून ह्या कॉलला बळी पडतो. नंतर काय करतो अटॅकर, हे जे ऍक्टिव्हिटी होत असते त्याला रेकॉर्ड करतो. पूर्ण रेकॉर्डिंग झाल्यावरती ह्या व्हिक्टिमला त्याचे व्हिडिओ पाठवतो की बघ माझ्याकडे आपले जे झालं ऍक्टिव्हिटी व्हिडिओ कॉल झाला त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि तुला वाटत असेल की मी तुला सोशल मीडियावरती, फेसबुकवरती आणि बाकीच्या व्हॉट्सअपवरती याला व्हायरल नाही झालं पाहिजे, व्हायरल नाही केलं पाहिजे, तर तुला एवढी अमाऊंट दिली पाहिजे, तुला द्यावं लागेल. जेव्हा हा मेसेज अशा व्हिक्टिमला मिळतो तो एवढा टेन्शन मध्ये येतो की ह्या स्कॅमला बळी पडतो आणि त्या अटॅकरला पैसे देऊन देतो. हा झाला सेक्स्टॉर्शन स्कॅम.
आता ह्या स्कॅमला बळी न पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी आपले जे पर्सनल फोटो आहेत ते कोणासोबतही आपण शेअर नाही केले पाहिजे. फोटो व्हिडिओ जे आहेत शेअर नाही केले पाहिजे. नंतर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इंटरनेट अशी गोष्ट आहे की आपण तिथे काही पण पोस्ट केलं ते परमनंटली होऊन जाते. आपल्याला वाटत असेल की आपण ते डिलीट केलं, पण तसं नाही राहत. आपण एकदा पोस्ट केली की त्याला रिव्हर्सचा मार्ग नसतो. ते परमनंटली इंटरनेटवरती पोस्ट होऊन जातं. नंतर जे अननोन लोक राहतात त्यांची फ्रेंडशिप रिक्वेस्ट आपण ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे. नंतर तुम्हाला वाटत असेल ठीक आहे तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, किंवा असं कधी कधी होऊ शकतं की तुमच्या ओळखीच्या लोकांच्याच नावाचं फेक प्रोफाईल बनवल्या जाते आणि तुम्ही ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून बसता. पण जर तुम्हाला अशा प्रोफाईलवरनं काही चुकीच्या गोष्टी होत असेल तर तुम्ही ते रिपोर्ट करायला पाहिजे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती रिपोर्ट युजरचा ऑप्शन राहतं, ते आपण वापरायला पाहिजे. नंतर आपले जे पर्सनल प्रायव्हेट पिक्चर राहतात ते पोस्ट नाही करायला पाहिजे, कोणासोबतही शेअर नाही करायला पाहिजे. जर फ्रेंडशिप झाल्यावरती, ऑनलाईन फ्रेंडशिप झाल्यावरती जर तुम्हाला वाटत असेल की समोरचा माणूस तुमचा गैरफायदा घेऊ इच्छितो की तुम्हाला काही ऑफर करत आहे, तर याला आपण बळी नाही पडलं पाहिजे. नंतर अननोन पर्सन कडनं व्हिडिओ कॉल किंवा अटॅचमेंट आपण डाउनलोड नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला जबरदस्ती कोणाचा व्हिडिओ कॉल येत असेल तर आपण ते ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे अननोन पर्सनचा. नंतर तुम्ही या घटनेला बळीच पडला असेल, समजा चुकीनं तुमच्याकडनं जर चूक झाली असेल, तर एव्हिडन्स म्हणून अशा घटनेचे स्क्रीनशॉट आपण सेव्ह करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते पुढे रिपोर्ट करायला कामात पडेल. आपल्या सोबत जो गुन्हा झालेला आहे त्याला चुपचाप सहन न करता त्याला आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा आपले जे मित्र आहेत त्यांना आपण सांगायला पाहिजे की मी अशा माझ्यासोबत बितलेली आहे, तरी मला तुम्ही मदत करा. किंवा एखाद्या वेळेस काय होतं, कोणी आपलं काउन्सिलिंग करून आपल्याला धीर देतो, तेव्हाच आपलं अर्धी जीत होऊन जाते. तर हे सगळ्या गोष्टी न सोचता आपण याला आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जे सिनियर लोक आहेत त्यांना सांगायला पाहिजे. नंतर जर तुमच्याकडनं जर कोणी एक्स्टॉर्शन मागत असेल, खंडणी मागत असेल ह्या झालेल्या गोष्टीबद्दल, तर त्याचं रिपोर्ट आपण सायबर सेलला किंवा सायबर पोलिसला करायला पाहिजे. तर मित्रांनो, हे जे स्कॅम राहतात याच्यामध्ये अटॅकर किंवा स्कॅमरचा उद्देश तुम्हाला बदनाम करणे हा नसतो. तुमच्याकडनं फक्त तुमचे व्हिडिओ दाखवून तुमच्याकडनं पैसे उकळणे हाच त्या अटॅकरचा उद्देश असतो. जर त्याला वाटत समजलं की समोरचा माणूस मला पैसेच देत नाहीये किंवा मला भावात देत नाहीये, तो तुमच्यासाठी टाइमपास करत नाही, तो दुसरे बकरे शोधायला चालू करतो. जर तुम्हाला पहिल्यांदाच फोन आला की आम्ही तुमची बदनामी करू आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला की ठीक आहे तुला जे वाटतं ते कर, तो तुमच्या नादाला जात नाही, तुमचे कुठलेही व्हिडिओ फोटो व्हायरल करत नाही. कारण की त्याचा उद्देश असे फोटो व्हिडिओ व्हायरल करणं हा नाही राहत, फक्त तुमच्याकडनं पैसे उकडणे हा उद्देश राहतो. तर तुमचे मित्र जर कोणी अशाला बळी पडले असेल किंवा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला कोणी याच्यानंतर, त्याला सांगायचं की तू बिलकुलही एक पैसा पण अशा लोकांना देण्याची गरज नाही आहे. नंतरचा फ्रॉड आहे रिमोट ऍक्सेस फ्रॉड किंवा एनीडेक्स फ्रॉड. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, जे अटॅकर राहतात, स्कॅमर राहतात, ते तुम्हाला सांगतात की तुम्ही एक ऍप आहे ते इन्स्टॉल करा आणि ते ऍप इन्स्टॉल केल्यावरती, जसं एनीडेक्स ऍप राहते, एनीडेक्स ऍप इन्स्टॉल केल्यावरती त्याचा कंट्रोल तुमच्याकडनं घेतात. तर साधारण लोकांना माहित राहत नाही एनीडेस्क किंवा रिमोट ऍक्सेस जे ऍप राहतात हे कशासाठी राहतात. हे जे आयटीचे लोक राहतात हे तुम्हाला सपोर्ट करावा, तुम्हाला लगेच सपोर्ट मिळावा, तुमचा कम्प्युटर रिमोटला घेऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे, याच्यासाठी हे एनीडेस्क सारखे सॉफ्टवेअर डिझाईन केले असतात, जेणेकरून तुम्हाला सपोर्ट मिळेल तुमचे कम्प्युटर रिमोटला घेऊन. पण स्कॅमर फ्रॉड करणारे लोक काय करतात, व्हिक्टिमला असे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला सांगतात. मग इन्स्टॉल केल्यावरती त्यांना सांगतात की तुम्हाला आमचा कम्प्युटर मोबाईल आता रिमोटवर घ्यायचा आहे, तुम्ही एक नंबर सांगा, म्हणजे जे कनेक्शनचा जो नंबर राहतो ते त्यांचे नंबर घेऊन रिमोटली त्यांचे कम्प्युटर ऑपरेट करतात, कम्प्युटर किंवा मोबाईल, आणि त्यांच्याकडनं गोपनीय माहिती काढून घेतात. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, तर याच्यामध्ये स्कॅमर काय करतात, गुगलवरती पेड ऍड चालू करतात, पब्लिश करतात. तर पेड ऍड केल्याने काय होतं, समजा मी तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण सांगतो, माझ्या मित्रासोबत झालेली घटना आहे. तर माझा मित्र काय करत होता, मेक माय ट्रिपवरती प्लेनचं तिकीट बुक करत होता. त्याला तिकीट बुक करता करता अमाऊंट दाखवली 4,000, पण जेव्हा तो ऍक्च्युअल पेमेंट करायला गेला
तर त्याला पेमेंट दिसलं 5,000. तर त्याने विचार केला, मला हे जेव्हा बुक सुरुवातीला होतं तेव्हा 4,000 होतं आणि आता जेव्हा पेमेंट करायचा वेळ आला तेव्हा 5,000 कसं दाखवत आहे. तर त्याने असा विचार केला की मी मेक माय ट्रिपच्या सपोर्टला फोन करून विचारतो. तर त्याने गुगलमध्ये सर्च केलं मेक माय ट्रिप सपोर्ट कॉन्टॅक्ट नंबर. तर अटॅकर काय करतात अशा वेळेस, मेक माय ट्रिप सपोर्ट साठी ऍड चालवतात, गुगलला पैसे देऊन ऍडव्हर्टाईज करतात नंबरची. तर त्यांनी सर्च केल्या त्याला नंबर दिसला पहिला. तर आपल्या साधारण लोकांची काय अपेक्षा असते की गुगलवरती जर सर्चमध्ये पहिल्या नंबरवरती आलं तर हे विश्वसनीयच आहे. तर माझ्या मित्राने त्या नंबरवरती कॉल केला की त्यांनी सांगितलं मला असा प्रॉब्लेम झालाय, आता मला पेमेंट करताना 1,000 रुपये वाढवून दिले आहे. तर त्या अटॅकरने स्कॅमरने काय केलं, त्याला सांगितलं की तुमचा नंबर आम्हाला भेटलाय, आता तुम्हाला आमच्या सपोर्ट कडनं नंबर येईल, तुम्ही त्याला तुमचा प्रॉब्लेम सांगा. आणि त्यांनी लगेच फोन कट केला. तर त्याला लगेच दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या त्याच्या टीमच्या स्कॅमरच्या टीमच्या माणसाचा फोन आला की आपका क्या प्रॉब्लेम आहे. त्यांनी सगळं सांगितलं माझ्या मित्रांनी प्रॉब्लेम, की मी मेक माय ट्रिपवरती तिकीट बुक करत होतो, तर बुक करता करता मला जास्त अमाउंट दाखवत आहे. तर त्या स्कैमर ने त्याला सांगितलं की आप एक एनीडेस्क नाम का ऐप है, आपके मोबाइल पे इंस्टॉल कर लीजिए प्ले स्टोर से, इंस्टॉल होने के बाद मैं आपको कॉल करता हूँ या मुझे कॉल कीजिए, फिर मैं आपको सपोर्ट करूंगा. तर माझ्या मित्राला हे काही माहितच नव्हतं एनीडेस्क काय असते. तर त्यांनी ते प्ले स्टोर वरती शोधलं आणि इन्स्टॉल केलं. आणि इन्स्टॉल केल्यावरती परत त्याचा 5 मिनिटांनी फोन आला की आपने इंस्टॉल किया होगा तो कनेक्शन का जो नंबर है वो मुझे बताइए. माझ्या मित्राने तो सांगून पण दिला आणि सांगितल्यावरती माझा मित्राचा जो मोबाईल आहे त्याच्या पूर्ण तो कंट्रोलमध्ये चालला गेला हॅकरच्या आणि त्याला पूर्ण स्क्रीन दिसत होती. तर त्यांनी सांगितलं की आप अभी पेमेंट का ट्राय कीजिए. पेमेंटचे ट्राय करता करता क्रेडिट कार्डचा नंबर पण त्याला दिसायला लागला, सगळं दिसायला लागलं. त्यानंतर हे करता करता माझ्या मित्राला डाऊट आला आणि त्यांनी ते टर्मिनेट करून टाकलं. तर हा असा एक स्कॅम राहतो रिमोट ऍक्सेसचा स्कॅम. तर याच्यामध्ये काय होतं, हॅकर लोक गुगलवरती ऍड पब्लिश करतात. नंतर व्हिक्टिम काय करतात, गुगलवरती म्हणजे आपल्याला सवय झाली आहे काही पण सर्च करायचं असलं आपण की गुगलवर सर्च करतात. तर व्हिक्टिम काय करतात, गुगलवरती कस्टमरचा केअरचा नंबर शोधतात आणि त्याच्यावरती कॉल करतात. पण ऍक्च्युअली तो ओरिजिनल कंपनीचा नसून स्कॅमरचा नंबर राहतो. नंतर स्कॅमरला कॉल केल्यावरती स्कॅमर सांगतात तुम्ही एनीडेस्क ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. एनीडेस्क इन्स्टॉल आणि त्याला कनेक्शनचं दिल्यावरती परमिशन दिल्यावरती हॅकरला आपल्या पूर्ण मोबाईलची माहिती मिळून जाते, कंट्रोल येऊन जातो त्याचा आणि आपला तो डाटा चोरू शकतो किंवा त्याला जे माहिती पाहिजे तो घेऊ शकतो किंवा आपली माहिती पाहू शकतो लाईव्ह. तर यामध्ये काय होतं, खूप साऱ्या लोकांना सवय राहते आपण मोबाईल मधले जे नोटचे जे ऍप असतात त्यामध्ये बँकिंगचे डिटेल ठेवतो, आपण सेव्ह करतो अकाउंट नंबर हे ते. तर त्यामुळे काय होतं, त्यांना लगेच दिसून जातं हॅकरला आपले सगळे कॉन्फिडेन्शियल डिटेल. तर हे अशा प्रकारचा स्कॅम आहे रिमोट ऍक्सेस स्कॅम. हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले आपल्या जो डिव्हाइस आहे मोबाईल कॉम्प्युटर त्याचा ऍक्सेस कुणालाही नाही द्यायला पाहिजे. जर कोणी म्हणत असेल मी बँकेकडनं बोलतो आहे, तुम्हाला मला सपोर्टला द्या, मी तुम्हाला मदत करेल, तर अननोन पर्सनला तर नाहीच द्यायला पाहिजे. तर ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या तुमचा कम्प्युटर महाजनकोच्या आयटी वाल्यांना रिमोटला घ्यायचं आहे, तर तुम्हाला इथे कसं तुमच्या लोक माहितीतले आहेत, तुम्हाला माहिती आहे की हे लोक आयटीतले स्टाफ आहे, मी यांना देऊ शकतो. पण जर अननोन पर्सन असेल तर त्याला बिलकुल आपण रिमोटर नाही द्यायला पाहिजे. आणि फायनान्शियल जे क्रेडेन्शियल आहेत आपले फायनान्शियल बँकेचे लॉग इन डिटेल्स म्हणा किंवा कार्डचे डिटेल आपण मोबाईलमध्ये स्टोअर नाही करायला पाहिजे. जेव्हा आपला मोबाईल कॉम्प्रोमाइज झाला आणि कोणी रिमोटर घेतला तर त्याला पूर्ण त्या फाईल मधलं कंटेंट दिसू शकते. जर आपण चुकीनं काही डाउनलोड केलंही असेल असं ऍप तर ते लगेच डिलीट करायला पाहिजे. आणि जर तुमच्याकडनं अशी चुकी झाली असेल तर तुमचे जे पासवर्ड आहे बँकेचे लगेच आपण चेंज केला पाहिजे. नंतरचा स्कॅम आहे फेक जॉब ऑफरचा स्कॅम. याच्यामध्ये काय होतं, स्कॅमर ऑनलाईन जॉबच्या ऍडव्हर्टाईज पब्लिश करतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. आता ते आपल्याकडून पैसे कसे उकळतात. एक होऊ शकते की फेक जॉब पब्लिश करून जे अप्लाय करतात त्यांच्याकडनं ते प्रोसेसिंग फीच्या नावाने काही पैसे उकळू शकतात. किंवा दुसरी गोष्ट, फेक जॉबच्या याच्याखाली एखादी मॅलिशियस लिंक देऊन ते आपल्याला त्याच्यावरती क्लिक करण्यासाठी सांगू शकतात. हा 2 प्रकारे असे फेक जॉबचा स्कॅम होऊ शकतो. बघा इथे तुम्ही व्हॉट्सअपचे जे मेसेज पाहू शकता, याच्यामध्ये काय दाखवलं आहे की पर डे तुम्हाला एवढे मिळेल आणि इथे एक लिंक दिलेली आहे. हे लिंक पाहायलाच आपल्याला डाऊट येतो की काहीतरी या लिंक मध्ये गडबड आहे.
तर अशा तुम्हाला जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचितांना असा जर ईमेल मिळत असेल तर आपण ते अवॉइड करायला पाहिजे. मित्रांनो बघा, एक ताजीच न्यूज आहे. एक काही दिवसाआधी चंद्रपूर टीपीएसला CSTPS ला जागा निघाली याची ऍडव्हर्टाईज आली ती पेपरमध्ये. तर यामध्ये जी लिंक होती ती वेगळीच लिंक होती, maha_genco.com ही अशी लिंक होती. तर हे आपल्याला असे जे फेक जॉबचे जे ऑफर राहतात हे लगेच ओळखू येतं. आता याला मला पण खूप जणांचे फोन आले होते ऍडव्हर्टाईज पाहून की तुमच्याकडे चंद्रपूरला जागा निघाल्या आहेत, तर त्याची प्रोसेस काय आहे. की तेव्हा त्यांना सांगितलं की असं कुठलंही नाही निघालं आहे, ती वेबसाईटच बोगस आहे म्हणून. सगळ्यात पहिले हे कसे आपण ओळखायचे जॉब ऑफर. तर हे जे तुम्ही मागे जे स्क्रीन बघितलं आहे याच्यामध्ये काय होतं बघा, या स्क्रीनवरती की पर डे तुम्ही एवढे 3,000 पर्यंत कमवू शकता. याच्यामध्ये क्वालिफिकेशन नाही, काहीच नाही आहे, पण तरी पण सांगितलं आहे की तुम्ही आम्हाला जॉईन करा आणि इथे 5,000 पर डे कमवा. तर हे काय राहतात, हे म्हणजे तुम्हाला लालच देऊन अशा स्कॅम मध्ये अडकवल्या जाते. म्हणजे इथे टू गुड टू ट्रू, म्हणजे एवढं काही क्वालिफिकेशन नसताना 5,000 लोक तुम्हाला कशाला देणार, 5,000 रुपये कशाला देणार. म्हणजे ही ऑफर अशी राहते टू गुड टू बी ट्रू. नंतर तुम्हाला म्हटलं जातं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, पण तुम्हाला प्रोसेसिंग फीच्या नावाखाली काही हजार रुपये जमा करावे लागेल. ते अशा प्रकारचे स्कॅम राहतात. नंतर आता हे स्कॅम जे आहेत ते डिस्कस करून झालेले आहेत. तर काही ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ते मी आता डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत. इथपर्यंत कोणाला काही समजायला प्रॉब्लेम, कुणाला किंवा काही रिपीट करायचा? कंटिन्यू करू? सर एक विचारत होता. हा बोला मॅडम. समजा की आपण आता फेसबुक वगैरे कधी ऍक्सेस करतो, त्याच्यामध्ये पण बरेचसे काही लिंक्स असतात परचेसचे असतात, रिक्रुटमेंटचे असतात, जे आपण कधी इतरत्र बघितलेले नसतात. तर ते किती ऑथेंटिकेटेड आहेत? बघा मॅडम, आता याच्यामध्ये जे आहे ना फेसबुक मार्केट प्लेस नावाचं जे आहे, म्हणजे OLXचं कसं प्लॅटफॉर्म आहे तसं फेसबुकनं पण चालू केलं आहे. त्यामध्ये लोक त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते विकू शकतात. तर त्यावरती जर असेल तर जेन्युइन राहतं ते. फक्त काय होतं, कधी कधी क्वालिटीचा प्रॉब्लेम राहतो. जे तुम्हाला दाखवल्या जाते ती ऑफर केल्या जात नाही. हो हो हो. फेसबुक मार्केट प्लेस मध्ये कोणी पण त्यांचे प्रोडक्ट लिस्ट करू शकतात आणि आपण तिकडनं विकत पण घेऊ शकतो जर ते असेल तर. आणि जर कोणाला मॅलिशियस लिंक स्प्रेडच करायची आहे तर तो फेसबुकचं जे मेसेंजर आहे त्याचा पण उपयोग करू शकतो. फेसबुकची जे पोस्ट आहे त्याचा पण उपयोग करू शकतो. ठीक आहे मॅडम? हो सर, थँक्यू. नंतर आहे की आपले जे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे ते वापरताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. कारण की जे अटॅकर, स्कॅमर राहतात त्याचा मेन डोळा आपल्या क्रेडिट कार्डवरतीच राहतो. तर मित्रांनो, की आपल्याला क्रेडिट कार्ड वापरताना असं वाटतं की OTP मला दरवेळेस विचारलाच जातो. जेव्हा पण काही ट्रान्झॅक्शन मी करतो मला OTP विचारलं जातं. जर डाटा क्रेडिट कार्डची डिटेल आहे, नंबर, CVV नंबर, एक्सपायरी डेट, हे समजा कोणाला चुकूनही भेटली तर तो ट्रान्झॅक्शन करू शकणार नाही, कारण की त्याला OTP मिळणार नाही. पण हे चुकीची गोष्ट आहे. OTP हे जे सिक्युरिटी आहे हे RBI ने भारतामध्ये मॅन्डेटरी केली आहे. पण बाकी इंटरनॅशनल साईटवरनं कोणी जर परचेस करत असेल तर त्याला OTP येत नाही. त्याला डायरेक्ट फक्त आपले क्रेडिट कार्डचे जे डिटेल आहे, नंबर, CVV नंबर, एक्सपायरी डेट, एवढंच त्याला एंटर करावं लागतं. आणि ज्याच्याकडे तुमचे हे डिटेल असेल कार्डचे तो तुमचं कार्ड उपयोग करू शकतो. नंतर आहे आपला जो कार्डवरचा CVV नंबर असतो तो आपल्याला कार्ड भेटल्या आपण खोडायला पाहिजे, जेणेकरून आपलं कार्ड कोणाला भेटलंय तो नंबर तो त्याला दिसणार नाही आणि तो वापरू शकणार नाही. नंतर आपल्याकडनं जर असं आपल्याला भासवलं गेलं असेल की बँकेकडनं मी कॉल करतोय आणि तुम्ही मला हे माहिती द्या, पिन, CVV, तर आपण ती प्रोव्हाइड नाही करायला पाहिजे. नंतर खूप सारे जे बँक्स आहेत जसं ICICI, ऍक्सिस बँक, SBI, ते काय करतात, ऍप मध्येच प्रोव्हिजन दिलेली आहे त्यांनी की तुम्हाला जेव्हा क्रेडिट कार्ड वापरायचं आहे तेव्हाच तुम्ही चालू करायचं आणि तुम्हाला नाही वापरायचं असेल तर ते सर्व्हिस बंद करायची आहे. मी ICICIचं कार्ड वापरतो, त्यामध्ये तर सर्व्हिस आहे ही. तर मी काय करतो, जेव्हा मला कार्ड वापरायचं आहे, ट्रान्झॅक्शन करायचं आहे, तेव्हाच मी सर्व्हिस ऍक्टिव्हेट करतो. त्यामध्ये खूप सारे ऑप्शन असतात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, मर्चंट,
नंतर पॉस मशीन, नंतर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन, हे मी काय करतो नॉर्मली बाय डिफॉल्ट ऑफ करून ठेवतो याला. आणि आज मला ट्रान्झॅक्शन करायचं आहे तेव्हाच मी त्याला ऑन करतो. मला जर माझं कार्ड आता क्रेडिट कार्ड ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी वापरायचं आहे तेव्हाच मी त्याला ऑन करतो. ट्रान्झॅक्शन झाल्यावर परत ती सर्व्हिस बंद करतो. जर समजा माझा कार्डचा डाटा कॉम्प्रोमाइज पण झाला, माझे डिटेल्स कोणाला मिळाले तरी पण तो ट्रान्झॅक्शन करू शकणार नाही. जेव्हा मी सर्व्हिस ती ऑफ केली राहते आणि मी ट्रान्झॅक्शन करायला जातो तेव्हा त्याला एरर येते की तुमच्या कार्डमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून. तर आपण आपल्या ज्या ऍप आहेत बँकेचे त्याच्यावरती ही सर्व्हिस नक्कीच वापरली पाहिजे, जेणेकरून आपलं क्रेडिट कार्ड फ्रॉड मध्ये वापरल्या जाणार नाही. नंतर आपल्यासारख्या खूप लोकांना सवय राहते की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो आपलं क्रेडिट कार्ड देऊन देतो, हे की माझं कार्ड, हा माझा पिन नंबर आहे, तू स्कॅन कर आणि तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे काढून घ्यायचे. पण हे मित्रांनो गोष्ट ही टोटली चुकीची आहे. कारण की वेटर आपल्या नंतर आपल्या पासून आपलं कार्ड नेल्यावरती त्याचा फोटो पण काढू शकतो किंवा ती माहिती कार्डवरची लिहून घेऊ शकतो आणि ती माहिती नंतर एखादा फ्रॉड करायसाठी आपल्या विरुद्ध वापरू शकतो. त्यामुळे आपलं क्रेडिट कार्ड आपल्या समोरच आपण स्वॅप करायला पाहिजे आणि पिन एंटर करताना पण कोणाला दिसणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की माझं कार्ड कॉम्प्रोमाइज झालेलं आहे, कोणाला तरी माझी माहिती माहीत झाली आहे, जर तुम्हाला SMS येत आहे की तुमचं ट्रान्झॅक्शन झालं आणि तुम्ही ते केलंच नाही, SMS तुम्हाला जर असा मिळाला तर त्वरित तुमचं कार्ड तुम्ही ब्लॉक करायला पाहिजे. बँकेचे जे नंबर असतात कॉल सेंटरचे तिथे कॉल करून लगेच सांगायला पाहिजे की माझं कार्ड ब्लॉक करा. तर काही येतं आता SMS पाठवून पण आपण आपले कार्ड ब्लॉक करू शकतो, जेणेकरून जेवढा लॉस झाला तो आपला कमी होईल. तर कार्ड ब्लॉक केलं तर अटॅकर स्कॅमर आपला कार्ड पुढे वापरू शकणार नाही आणि आपलं जे नुकसान आहे ते कमी होणार. जर आपलं कार्ड प्रवासामध्ये हरवलं असेल तर लगेच आपण बँकेला तसं इंटिमेट केलं पाहिजे इमिजिएटली. जर कोणाला भेटलं तरी पण तो वापरू शकणार नाही. तर खूप साऱ्या लोकांना काय राहते सवय की आपलं कार्ड आणि पिन सोबत ठेवायचं, जे क्रेडिट कार्डचं जे पॉकेट राहते त्याचा सोबत ठेवायची खूप जणांना सवय राहते. माझ्या आईला पण ही सवय होती आधी की कार्ड आणि पिन सोबतच ठेवायची. जर विचार करा जर तुम्हाला असं तुमची बॅग हरवली आणि त्या बॅग मध्ये तुम्हाला जर तुमचं जर क्रेडिट कार्ड आणि पिन सोबत मिळाला तर कोणीही एटीएम मध्ये जाऊन पैसे काढू शकतं. तर हे आपण क्रेडिट कार्ड आणि पिन सोबत ठेवणं अवॉइड करायला पाहिजे, ठेवलंच नाही पाहिजे. आणि आपलं जे इन्फॉर्मेशन आहे एटीएम पिन नंबरची आपण कोणाला सेव्ह आपल्या मोबाईलवरती सेव्ह नाही करायला पाहिजे. मला आधी सवय होती की नंबर नेहमी लागतो म्हणून एका कॉन्टॅक्टच्या नावाने मी सेव्ह केला होता. पण मित्रांनो ही चुकीची गोष्ट आहे. जेव्हा मला समजलं हे आपल्याकडनं चूक होत आहे मी त्याला रेक्टिफाय केली आणि तुम्हाला पण अशी सवय असेल तर ही टाळायला पाहिजे. एक तुम्हाला सोशल मीडिया वापरताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी एक व्हिडिओ दाखवतो. Taxi. Gewoon. Ik zie een school tegen Antwerpen. Ja, Insecten. alsjeblieft. Ik voel 2 insecten op je rug. Kan dat? Ja, vlinders. Slovenie? Vooruit. Een moto. Oranje. Pas erop. Zenit. Oui, bien. Je hebt een vriendin. Julie de... Ja. Een boeiend liefdesleven. 3, 4 zelfs. De vierde, daar zwijg ik meestal over, dus dat weten niet veel mensen. Hoe is het met je spierscheur? Maison rouge, balkon, blanc. Ja. Ik zie geld, ik zie transacties, maar kent je rekeningnummer van buiten? Ik denk dat ik het wel weet. Het staat wel negatief op je bankrekening. Ja? 9, 7. Last month, you spent €200 on alcohol. Vorige maand €300 aan kleding gespendeerd. 8. Ja. 5. Voor een huis dat van eigenaar gaat veranderen. €295.000. Ja, maar eigenlijk. 41. Ja. Is dat juist? Ja, dat is juist.
Oh my god. Oh man. Ah, dat vind je eng. मित्रांनो, व्हिडिओची लँग्वेज कुठली होती माहित नाही, पण सबटायटल वरनं तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपण सोशल मीडियावर जे पण काही पोस्ट करतो ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं. सगळ्या लोकांपर्यंतच पोहोचत नाही तर स्कॅमर लोकांपर्यंत पण आपला डाटा पोहोचतो. त्यामुळे सोशल मीडियावरती काही पण पोस्ट करायला 10 वेळा आधी विचार करायला पाहिजे की खरंच मला हे गोष्ट पोस्ट करायची गरज आहे का, आणि ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. तर सोशल मीडिया यूज करताना आपण काय काय करायला पाहिजे की आपली गोपनीय डाटा जसं डेट ऑफ बर्थ, निकनेम हे आपण पब्लिकली नाही टाकायला पाहिजे. कारण की जेव्हा आपण फॉरगेट पासवर्ड करतो बँकेचा म्हणा किंवा कुठल्याही अकाउंटचा, तिथे आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारला जाते. काही काही लोक काय करतात, जे आन्सर राहतात रिकव्हर करायचे, अकाउंट डिटेल रिकव्हर करायचे, त्यात निकनेम पण दिलं राहते. त्याच्यामुळे कॉन्फिडेन्शियल गोपनीय डाटा आपण पब्लिकली नाही जाहीर करायला पाहिजे. नंतर आपले प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल डाटा, इमेजेस हे पोस्ट नाही करायला पाहिजे. काही दिवसाआधी कपल चॅलेंज नावाचा ट्रेंड सुरू होता फेसबुकवरती. तर त्यामध्ये काय लोकांनी काय केलं, आपले जे पार्टनर आहे त्याच्यासोबतचे फोटो फेसबुकवरती शेअर केले हॅशटॅग यूज करून, कपल चॅलेंज हॅशटॅग यूज करून. तर सायबर क्रिमिनल्स काय करतात मित्रांनो, आपलेच हे फोटो यूज करून फेक प्रोफाईल बनवतात. आपण जे आधी आता 60 वर्षांचं जे पाहिलं क्राईम, त्याच्यामध्ये फेक प्रोफाईल बनवण्यासाठी आपलेच हे फोटो वगैरे यूज करून आपल्या नावाचं फेक प्रोफाईल बनवलं जातं. तर असे फोटो पोस्ट करणं सायबर सोशल मीडियावरती आपण अवॉइड करायला पाहिजे. तर एक माझ्याकडनं सुटला क्राईम, तर त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, आता फेक प्रोफाईल वरनं लक्षात आलं, लोक आपल्या नावाने, सायबर क्रिमिनल्स आपल्या नावाने फेक प्रोफाईल बनवतात आपले फोटो वगैरे यूज करून, आणि आपल्या परिचित लोकांना मेसेज करतात की मला पैशाची गरज आहे, इमर्जन्सी आहे, तू पैसे पाठव. तर या ठिकाणी गंमत अशी होते की ज्याला मेसेज मिळतो ते लोक कधी कधी व्हेरीफाय पण करत नाही आणि पैसे पाठवून देतात. समोरच्याला असा मेसेज पाठवला जातो फेक प्रोफाईलवरनं की माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, मला दवाखान्याचं काम आहे, तू 10,000 रुपये पाठव. तर खूप सारे लोक व्हेरीफाय करत नाही, असा विचार करतात की माझ्या मित्राला गरज आहे पैशाची आणि पाठवून देतात. तर असे जे फेक प्रोफाईल जे बनतात ना, ते आपणच जे फोटो शेअर करतो सोशल मीडियावरती ते यूज करून बनवले जातात. त्यामुळे आपले पर्सनल फोटो शेअर करणं टाळायला पाहिजे गरज नसेल तर. नंतर आपले जे फोटो आपण शेअर करतो ते यूज करून मॉर्फिंगच्या सहाय्याने त्या चेंज केल्या जाऊ शकतात. जास्त करून लेडीज सोबत जास्त असे गुन्हे होऊ शकतात की त्यांचे फोटो यूज करून मॉर्फिंग करून ते त्यांना ब्लॅकमेल केल्या जाऊ शकते. त्यामुळे असे जे आपले फोटोज आहेत ते शेअर करणं टाळायला पाहिजे. किंवा त्याचे हे जे राहते प्रॉपर्टी शेअर करताना ते कोणाला दिसायला पाहिजे ते पण आपण सेट करायला पाहिजे की माझे जे फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत त्यांनाच तो फोटो दिसायला पाहिजे. त्याचं आपण सेटिंग करू शकतो. कमीत कमी ते तरी करायला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की हा फोटो शेअर करणं खूपच जरुरी आहे, मी तो करायलाच पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही तो फोटो कोणाकोणाला दिसायला पाहिजे त्याचं सेटिंग करून तो शेअर केला पाहिजे. नंतर अननोन लोकांकडनं फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे. हे आपण 60 क्राईम मध्ये याच्यामुळे काय होऊ शकते आपण पाहिलंच आहे. नंतर आपले जे लोकेशन आहे, करंट लोकेशन, ते पण आपण शेअर नाही करायला पाहिजे. कारण की समजा मी आज पोस्ट टाकली एन्जॉईंग हॉलिडे इन गोवा, ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना समजून ते चोरांना पण समजू शकतात आणि ते आपल्या घरावरती दरोडा टाकू शकतात. त्यामुळे आपलं करंट फिजिकल लोकेशन आपण शेअर नाही करायला पाहिजे. नंतर जे पॉलिटिकल पोस्ट असतात किंवा हेट स्पीच म्हणू शकतो, दुसऱ्या धर्माविरुद्ध देशाच्या ज्या पोस्ट आहेत ते आपण अवॉइड केलं पाहिजे. कारण की जर एखाद्याला वाटलं की त्या पोस्टमुळे आपल्यावरती ऍक्शन घ्यायची आहे तो आपल्यावरती ऍक्शन घेऊ शकतो. समजा एखादा XYZ पॉलिटिकल पार्टीचा लीडर आहे, मी त्याच्या विरुद्ध पोस्ट टाकली आणि आपले दिवस खराब असले तर कोणीही आपल्या विरुद्ध सायबर क्राईम पोलीस मध्ये किंवा सायबर सेल मध्ये कंप्लेंट करू शकतो आणि आपल्यावरती ऍक्शन घेऊ शकतो.
त्यामुळे अवॉइड करायला पाहिजे. कोणी ऍक्शन घेत नाही ते ठीक आहे, पण जर कोणाला वाटलंच आपल्याला त्रास द्यायचा एवढ्या छोट्या गोष्टीमुळे पण आपल्याला खूप मनस्ताप होऊ शकतो आणि तो गुन्हा आहे. कोणाची बदनामी करणं, पॉलिटिकल लीडरची, कोणाच्या धर्माच्या विरुद्ध पोस्ट टाकणं हे गुन्हे आहेत. त्यामुळे आपण ते अवॉइड करायला पाहिजे. नंतर वेबिनारचा शेवटचा टप्पा आहे की सायबर क्राईम कसे रिपोर्ट करायचे. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या विरुद्ध सायबर क्राईम झाला आहे, मी याला बळी पडलो आहे, तर आपण चुपचाप न राहता असे क्राईम बिलकुल रिपोर्ट करायला पाहिजे. आता तुम्हाला वाटत असेल की मला पोलिसात जावं लागेल, चक्रा मारावं लागेल, तर आता गव्हर्नमेंटने काय केलंय, तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या सायबर क्राईम रिपोर्ट करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की हे ऑफिसच्या रिलेटेड आहे, म्हणजे ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा ईमेल मिळाला, फिशिंग ईमेल किंवा रॅन्समवेअर अटॅक झाला, म्हणजे तुमच्या फाईल एन्क्रिप्ट झाल्या, तर तुम्ही आधी हे इंटरनल आयटी डिपार्टमेंटला रिपोर्ट करायला पाहिजे की असं असं मला आढळलं. आणि जर तुमच्या पर्सनल सोबत काही पर्सनली तुम्ही याला बळी पडले असाल, पर्सनल तुमच्या विरुद्ध काही सायबर क्राईम झाला असेल, तर तुम्ही ऑनलाईन cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे, तिथे लॉग इन करून तुमच्या झालेला सायबर क्राईम तुम्ही रिपोर्ट करू शकता. तुम्हाला आता पोलीस स्टेशनमध्ये, सायबर सेलमध्ये फिजिकली जाण्याची गरज नाही, फॉलोअप पण घेण्याची गरज नाही. तिथे तुम्ही सायबर क्राईम रिपोर्ट करू शकता. तर इमिजिएटली जर तुम्हाला वाटत असेल लॉग इन बनवून मला वेळ लागत असेल हे रिपोर्ट करायला, फॉर्म भरणं, कारण की तो मोठा फॉर्म राहतो, तर तुम्ही इमिजिएटली हा जो नंबर आहे 155260 याच्यावरती कॉल करून लगेच तुमचा क्राईम रिपोर्ट केला जातो आणि नंतर तुम्हाला सांगितलं जातं की वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही याच्यात डिटेल भरा. तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे, सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर, इथे तुम्ही कॉल करून तुमच्यावर झालेला सायबर क्राईम रिपोर्ट करू शकता. ही आहे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचा स्क्रीनशॉट. याला तुम्ही व्हिजिट करून इथे तुम्हाला सायबर क्राईम झालेला रिपोर्ट करू शकता. मित्रांनो, आपण जेव्हा ऑनलाईन काम करतो, ऍक्टिव्हिटीज करतो, तेव्हा प्रत्येक वेळेस आपण असं काही पण करायच्या आधी विचार केला पाहिजे. म्हणजे हा अमेरिकेमध्ये एक मोहीम चालवण्यात आली होती सायबर क्राईम अवेअरनेससाठी, स्टॉप, थिंक अँड कनेक्ट. तर त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की तुम्ही काही पण ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करताना स्वतःला आधी प्रश्न विचारायला पाहिजे, थांबायला पाहिजे क्लिक करताना. समजा एखादी लिंक आहे, मला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, तर करायच्या आधी आपण थांबायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे की ह्या लिंकवर क्लिक करणं खरंच गरजेचं आहे का, हे लिंक खरोखरच ओरिजिनल आहे का, ही फिशिंग साईटवर रिडायरेक्ट होत नाही आहे का, किंवा मला विचारलेला कॉन्फिडेन्शियल डाटा हा फिशिंग फॉर्म तर नाही आहे. हा विचार आपण करायला पाहिजे आणि तेव्हाच पुढे जायला पाहिजे, म्हणजे कनेक्ट व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, ही जे सायबर सिक्युरिटी आहे हे तुमच्याशिवाय इनकम्प्लीट आहे. तर सिक्युरिटी मधला जो यू आहे हे आपण सगळेजण आहोत. हे यू म्हणजे यू होतोय हा याचा अर्थ, म्हणजे तुम्ही. हे सायबर सिक्युरिटी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे, कारण की आयटी डिपार्टमेंट वाल्यांनी किती अँटीव्हायरस इन्स्टॉल केले, फायरवॉल इन्स्टॉल केल्या, एन्क्रिप्शन केलं, कितीही टेक्नॉलॉजी वापरली, पण तुमच्याकडनं थोडी जरी चूक झाली तर त्याला कोणीच वाचू शकत नाही. आपल्या इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन वरती रॅन्समवेअर अटॅक होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करताना सावधगिरी बाळगणं हे खूप महत्वाचे आहे. एक छोटीशी ह्युमन एरर कुठलीच टेक्नॉलॉजी त्याला वाचवू शकत नाही. जर तुमच्या ईमेल मध्ये लिंक आली तर ती फिल्टर नाही झाली आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर तुमचं अकाउंट कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, आपल्या महाजनकोची बदनामी होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन कुठलीही ऍक्टिव्हिटीज करताना कॉन्शियस राहणं जरुरी आहे. तर या स्लाइडमध्ये परत ते सांगितलं आहे की सिक्युरिटी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. हे सगळ्यांचा सहभाग आपल्याला पाहिजे आहे. आणि हा जो आपण ऑक्टोबर महिना सेलिब्रेट करतो आहे, हे 30 दिवस सेलिब्रेट करण्याचा म्हणजे उद्देश हाच आहे की लोक दररोज डे टू डे बेसिसवरती एक महिनाभर अवेअर झाले पाहिजे. त्या लोकांना काहीतरी कंटेंट भेटलं पाहिजे अवेअरनेससाठी. आणि जर असं एक हे आहे की 20 दिवस कुठलीही गोष्ट आपण कंटिन्यू करत असू तर आपली ती सवय होऊन जाते. जर आपण पूर्ण महिन्याभर सायबर सिक्युरिटीचा विचार केला, अवेअरनेस बद्दल विचार केला, तर आपल्याला कसं ते पूर्ण वर्षभर ते आपल्याला सवय लागून जाते. तर जेणेकरून त्यासाठीच आपण हा सायबर सिक्युरिटी अवेअरनेस मंथ, ऑक्टोबर मंथ म्हणून आपण सेलिब्रेट करतो. तर मी आतापर्यंत जे पण सांगितलं त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही समजलं नसेल किंवा काही क्वेरीज असेल. हॅलो.
हा बोला. मी येतो IT SAP टीम मधनं बोलतोय. आम्हाला बोला ना. बरेचदा कॉल येतात क्लायंटकडून की कम्प्युटर ऑटोमॅटिक थोड्या वेळाने लॉक होऊन जातो किंवा SAPचं सेशन ऑटोमॅटिक लॉग ऑफ होऊन जातं, सेशन टर्मिनेट होऊन जातं. हा टाइम वाढवून मिळू शकतो का? तर आम्ही त्यांना हे उत्तर देतोच की ते सिक्युरिटी पर्पज साठी आहे आणि ते सगळ्यांसाठी कॉमन आहे, असं युजर स्पेसिफिक करता येत नाही. याबद्दलही थोडं तुम्ही सगळ्यांना सांगाल तर चांगलं होईल. हो सर, आम्ही सगळ्यात आधी आम्हालाच कॉल येतात लोकल आयटीला. आम्ही त्यांना हेच सांगतो की आपल्यासाठीच हे केलेलं आहे. आम्ही प्रयत्न तर करतो सर अवेअर करायचं लोकांना. अजून कोणाला काही डाऊट? हॅलो, सरांनी जसं सांगितलं होतं की हे जे सेशन टाइम आउट केलेले राहतात, तर हे आपण कशासाठी करतो की जर आपण आपला कम्प्युटर वापरत नसू, आपलं दुर्लक्ष झालं, काही ऍक्टिव्हिटीज नसेल, तर ऑटोमॅटिक तो ऑटो लॉकची प्रोव्हिजन केली राहते. जर आपण आपला कम्प्युटर वापरता टेबल सोडून गेलो, तर दुसरा कोणी येऊन बसला कम्प्युटरवरती, तर त्याला आपलं पूर्ण जे आहे कम्प्युटरवरती त्याला ते दिसू शकते. त्याच्यासाठी आपण हे काय करतो, ते ऑटो लॉगिनचं म्हणजे काहीच ट्रान्झॅक्शन होत नसेल, ऍक्टिव्हिटी होत नसेल, तो ऑटो लॉकचं प्रोव्हिजन केलं राहते. ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, ती आपण करायला पाहिजे. इव्हन आपल्या मोबाईलवरती पण आपण जर काही ऍक्टिव्हिटी करत नसू, तर ऑटो लॉकचं ऑप्शन आपण इनेबल करायला पाहिजे. अजून कोणाला डाऊट? मी अपेक्षा करतो की सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू सुमित. मला वाटतं कोणाचे काही डाऊट पण नाहीये. Yes. असेल तर विचारू शकता.